रेडी. ओके. जय भीम मित्रांनो, स्वागत आहे आपलं आंबेडकराईट टीव्ही, आंबेडकराईट पार्लमेंट आणि BAWS म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स स्पीचेस या फेसबुक पेजेस वरती आणि युट्यूब चॅनल्स वरती. यामध्ये आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बाबासाहेबांची वेगवेगळी पुस्तके, भाषणे, लेख जे बाबासाहेब आंबेडकर लिखाण आणि भाषणे अंतर्गत पब्लिश केलेली आहेत ती वाचावी, त्यांचा अभ्यास करावा आणि त्यावरती एक सम्यक संवैधानिक अभ्यास चर्चा होत राहावी या हिशोबाने हा उपक्रम चालवत आहोत. तर सध्या तरी रोज रात्री 9 वाजता उपक्रम आम्ही चालवत असतो. तर यामध्ये जर आपणही सहभागी होऊ इच्छित असाल वेगवेगळ्या पद्धतीने तर कृपया तसा आमच्याशी संपर्क करावा आणि याशिवाय काही सूचना सुधारणा असतील तर त्या कमेंटमध्ये सांगाव्यात. पण व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करावं, कमेंट करावं, सबस्क्राईब करावं आणि मॅक्झिमम शेअर करावं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल. ओके. तर कालपर्यंत आपण आलो होतो बुक 1 पार्ट 4 यातलं नंबर 1 मध्ये मेडिटेशन फॉर न्यू लाईट याचे 4 पॉइंट झाले होते आणि काल जी चर्चा झाली होती त्यामध्ये थोडक्यात मी सांगतो की पहिलं तर मेडिटेशन शब्दावरून चर्चा झाली आणि मला जेवढं आठवतं तर त्यावरून नगरकर सर आणि प्रशिकानंद सरांचं म्हणणं होतं की मेडिटेशन याला चिंतन म्हणता येईल मराठीमध्ये, ध्यान धारणा नाही. कारण आता माझ्याकडे जे एक मराठी ट्रान्सलेशनचं बुक आहे म्हणजे बुद्धांनी जमा मराठी मधून आहे त्यामध्ये मेडिटेशनचा अर्थ चिंतनच दिलेला आहे. पण आपल्यासोबत जे अमित मेधावी आणि पवन कुमार सर होते तेही आपल्याला थोड्या वेळात जॉईन होतील. त्यांचं म्हणणं होतं की मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणाच आणि ध्यान धारणा ही बुद्ध धम्मातलीच आहे. ती त्रिपिटक किंवा पाली साहित्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्याला ध्यान धारणाच म्हणावं लागेल. आणि नगरकर सरांचं म्हणणं होतं की या मेडिटेशनला ध्यान धारणा काय नाही म्हणता येणार कारण आधी जे काही समाधी मार्ग वगैरे होत्या, अनापान, अनाधी समाधी मार्ग हे बुद्धांनी नाकारलेलं आहे. तर हे जे मेडिटेशन आहे हे आधीच्या पेक्षा वेगळं असं असावं, वेगळं आहे तर ते कंटिन्युटी मध्ये बघू नये असं यांचं म्हणणं होतं. हा पहिला इश्यू होता. दुसरा इश्यू आपण बघितला होता की बुद्धांना जी 5 स्वप्न पडली होती तर नगरकर सर आणि प्रशिकानंद सरांचं म्हणणं होतं की स्वप्न जी पडतात ही आपण एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे झपाट्याने लागल्यानंतर ती गोष्ट आपल्या स्वप्नांतही सबकॉन्शियस माइंडनी करत असतो असं यांचं म्हणणं होतं. पण अमित मेधावी सर आणि पवन कुमार सरांनी ती 5 स्वप्न विस्तृतपणे सांगितली होती जी आलेली आहेत अंगुत्तर निकायमध्ये आणि त्यावरून त्यांचं म्हणणं होतं की या 5ही स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ आहेत. तर त्या अर्थामध्ये पहिलं स्वप्न म्हणजे बुद्धांचं बोधिसत्व हे सर्व हिमालयामध्ये पसरलेलं आहे. दुसरं त्यांच्या तृणापासून म्हणजे त्यांच्या नाभीपासून आभाळापर्यंत गवत वाढत गेलं. तिसरं वेगवेगळ्या रंगाचे प्राणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत वाढत गेले आणि चौथं म्हणजे 4 वेगवेगळ्या रंगाचे पक्षी नंतर पांढऱ्या रंगाचे झाले. याचा ते अर्थ लावत होते की चातुर्वर्ण्य नष्ट करायचं या हिशोबाने ते दिलेलं असावं. आणि 5वं स्वप्न होतं, एक मिनिट, आणि 5वं स्वप्न होतं ते म्हणजे घाणीच्या ढिगाऱ्यावरूनही बुद्ध जात असले तरी त्यांना ती घाण लागत नव्हती असं. त्यामध्ये याचा अर्थ ते काहीतरी अनासक्त होऊन जीवन जगत होते असं त्यांची मांडणी होती. त्याच्या पुढं मुद्दा आला होता पात्र निरंजना नदीमध्ये पात्र फेकायचं आणि नगरकर सर आणि प्रशिकानंद सरांचं म्हणणं होतं की प्रवाहासोबतच ते गेलेलं आहे आणि यांनी मांडणी करताना असं केलं की प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे ते प्रवाहाच्या नाही तर लाटांच्या विरुद्ध ते न बुडता तरंगत राहिलं आणि मग ते बुडालं. मला जेवढं लक्षात आलंय तेवढं सांगतोय की या दोघांचं म्हणणं होतं की ते लाटाच्या विरुद्ध तरंगत राहिलं आणि नंतर ते बुडालं म्हणजे ते प्रवाहासोबतच पण लाटांच्या विरुद्ध तरंगत होतं असा त्याचा अर्थ. पण अमित मेधावी सर आणि पवन कुमार सरांचं म्हणणं होतं की नाही हे उलटच गेलं आणि असं कुठं दिलेलं आहे आता हे मला सापडेल का नाही सांगता येत नाही, कुठेतरी लिहिलेलं आहे म्हणून ते उलटच गेलं. आता त्यात मला काल विचारायचं राहिलं, आज सर आले तेव्हा विचारून घेईल की ही स्टोरी जशीच्या तशी उलट गेली मान्य करायची का सर म्हणत होते की ते मिथक आहे आणि त्या मिथकातून आपण अर्थ घ्यायला पाहिजे. अर्थ कोणता तर ते म्हणत होते की त्यावेळेचा जो काही प्रवाह होता त्याच्या विरुद्ध बुद्ध जात होते आणि हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे बुद्ध विरुद्ध जात आहेत
जे काही आधीचे चातुर्वर्ण्याचा प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध जात आहेत, म्हणून ते प्रवाह उलटच गेलं. किंवा ती स्टोरी आता खरी खोटी हे आपण चर्चा करूच सर आल्यावरती, पण त्यातून बोध असा घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं की प्रवाहाच्या विरुद्ध बुद्ध जात होते. पण त्याच वेळी नगरकर सर आणि प्रशिकांत सरांचं म्हणणं होतं की नाही नाही, उलट बुद्ध प्रवाहासोबत होते. मग प्रवाह कोणता? तर विज्ञानाचा प्रवाह, निसर्गाचा प्रवाह. आणि निसर्गाच्या प्रवाहासोबत ते पात्र वरून खालीच म्हणजे प्रवाहासोबतच वाहिलं, फक्त ते लाटांच्या विरुद्ध तरंगलं आणि मग बुडालं असं. तर आता जेव्हा केव्हा ते जॉईन होतील त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयाच. आज आपल्यासोबत शालिनी आचार्य मॅडम आहेत आणि सुरेखा पैठणे ताई सुद्धा आहेत, तर त्यांचं स्वागत करूया आपण. आणि मी आता शालिनी ताई आपल्यासोबत नवीन आलेले आहेत, तर त्यांना आवाहन करतो की मॅडम हे जे काही आहे याच्यावर आपले विचार मांडू शकाल का? अगदी. जय भीम सर्वांना. जय भीम. सुरुवातीला धम्मदीप सरांनी सर्व सांगितलं की नगरकर सरांचं म्हणणं मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा नाही, चिंतन आहे. याला माझी सहमती आहे. कारण ध्यानधारणा त्यांनी 6 वर्ष केली. 6 वर्ष जे काही शरीराला कष्ट दिले किंवा आपण वाचलेला आहे इतिहास, तर त्यामध्ये त्यांना कुठल्याच गोष्टीचं म्हणजे जे सुख शोधायला निघाले होते, दुःखाचं कारण शोधायला निघाले होते, ते काही मिळालं नाही. त्यामुळे मलाही असं वाटतं की मेडिटेशन म्हणजे चिंतन करणं. आणि दुसरी गोष्ट की जसं पुस्तकात दिलंय, आपण सगळे सामान्य लोक पुस्तक वाचतो की पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागलं, पण निसर्ग नियमानुसार कुठलंही पात्र प्रवाहासोबतच वाहतं, प्रवाहाच्या विरुद्ध वाहत नाही. पण जर का त्याचा जर खोलवर विचार केला की जसं म्हटलं की चातुर्वर्ण्याचा त्यावेळेस प्रवाह होता, त्या चातुर्वर्ण्याच्या प्रवाहाविरुद्ध बुद्धाने जे पाऊल टाकलं की सर्वांना समान सर्व माणसं ही समानतेवर वागवली पाहिजे किंवा सर्व माणूस जन्माला येणारे प्रत्येक व्यक्ती ही समान आहे, जर या पद्धतीने जर त्याचा अर्थ असेल तर तो निश्चितच तसा असावा असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध असावा असं म्हणताय का? म्हणजे जर चातुर्वर्ण्याच्या विरोधात बुद्धांची भूमिका असेल तर त्याचा बोध म्हणून प्रवाहाच्या विरुद्धच पात्र गेलेलं असावं असं म्हणू शकाल का? असं. आता मला त्यात कन्फर्म काय करून घ्यायचं होतं मॅडम, की प्रवाहाच्या विरुद्ध गेलं ही स्टोरी जशीच्या तशी बरोबर का? म्हणजे ही घटना जशी तशी घडली असेल का? घटना कशी घडली माहित नाही, पण आपण गोष्ट अशी बनवली तर याला घटना म्हणून बघावं का गोष्ट म्हणून बनावे? गोष्ट म्हणून घटना म्हणून बघता येणार नाही ना? नाही. म्हणजे घटना जर मला बघायची असेल तर घटना म्हणून पात्राच्या उलट गेलं असं म्हणता येत नाही असं ताईंचं म्हणणं नाही. गोष्ट म्हणून बघायला गेलं की बाबा अर्थपूर्ण किंवा भावार्थाची गोष्ट म्हणून त्याला काय म्हणता येईल, मिथकात मधून जे काय आपल्याला त्यावेळीची परिस्थिती जाणून घ्यायची असते त्याकरता म्हणून जर जाणून घ्यायचं असेल तर मग तसं म्हणता येऊ शकतं असं ताईंचं म्हणणं. ओके, बरं. त्यानंतर आता नवीन सुरेखाताई आलेल्या आहेत. सुरेखाताई, आपण काय सांगू शकाल यावरती? मी ताईच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. चातुर्वर्ण्याच्या विरुद्ध झालेला हा घटना आहे. चातुर्वर्ण्याच्या विरुद्ध केलेलं ते बंड आहे थोडक्यात सिद्धार्थाने केलेलं. पण मला आणखीन एक म्हणायचं आहे की बऱ्याच गोष्टी काय होतं, आपण कोड लँग्वेज मध्ये नमूद करून ठेवत असतो. म्हणजे उदाहरणार्थ काही कविता असतात त्याच्यामध्ये आपण अगदी चंद्र हातात आला, जेव्हा एखादा कवी म्हणतो तो खरंच हातात आलेला असतो असं नाही. तर आपण असं म्हणूया की जेव्हा पात्र उलट्या दिशेने वाहत गेलेलं आहे तर ही जी घटना घडलेली असेल ती एक प्राप्तीची घटना आहे. पण जेव्हा त्याला नोंद केलं गेलं, ते घटना मुखोद्गत केल्या गेली किंवा ती मौखिक दृष्टीने जेव्हा ती प्रसारित केली ती कोड लँग्वेज मध्ये प्रसारित झाली, म्हणजे सगळ्याच घटना उकल नाही केल्या गेल्या. उदाहरणार्थ ती कुठे शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले, जे मागे अमित मेधावी सर म्हणाले होते. म्हणजेच काय झालं असेल की सिद्धार्थाच्या धम्माला, सिद्धार्थाच्या ज्ञानाला जर कोणी आश्रय दिला असेल तर तो नागवंश लोकांनी दिला असेल आणि ती घटना शब्दबद्ध मुखोद्गत
आणि मौखिक पद्धतीने जेव्हा प्रसारित आली ती अशा पद्धतीने कोड लँग्वेज आपण त्याला म्हणू शकतो, की थोडंसं काव्यात्मक भाषेत त्याला आपण म्हणू शकतो, त्याला काव्यात्मक भाषेत ती जनमानसामध्ये प्रसारित होत गेली, म्हणजेच ती प्रभावित होत गेलेली असं मला वाटतंय. नगरकर सर, आपण काय सांगू शकाल यावरती? मेडिटेशनची बाब जी आहे ती अष्टांगिक मार्गामध्ये बुद्धाने देखील राईट मेडिटेशन नावाचा प्रकार सांगितलेला आहे. आता राईट मेडिटेशन काय असतं त्या चॅप्टरमध्ये येणार. जेव्हा पहिलं म्हणजे धर्मोपदेश पहिल्यांदा दिलं त्यांनी, धम्म परिवर्तन सुत्त आहे. पहिल्यांदा जे परिवज्जक 5 परिवज्जकांनी कांना त्यांनी ते धर्मोपदेश दिला, त्याच्यात अष्टांगिक मार्गाचा उलगडा आपल्याला होईल. तोपर्यंत आपण सध्या तरी वाट पाहायची. पण आता लगेच इतकंच आहे की आजपर्यंत केलेले जे काही ध्यान पद्धती त्यांनी केल्या होत्या किंवा समाधी मार्गाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं आलार कलामांकडनं, आणि या अगोदर बालपणात देखील त्यांनी अनेक प्रकारचे ध्यानधारणा केल्या होत्या. त्या कोणत्याही जुन्या म्हणजे प्रस्थापित जुन्या ज्या काही ध्यानधारणाच्या पद्धती होत्या त्या कुठल्याही ध्यानधारणाच्या पद्धती त्यांना वर्तमानपर्यंत म्हणजे इथे या चॅप्टरपर्यंत त्यांना काहीच कामाचं पडलं नाही हे त्यांना निश्चित केलं. आणि तिथे निश्चित असा शब्द लिहिला की आजपर्यंतचे जे काही त्यांनी प्रयोग केले होते सर्व फसवे होते आणि त्यांना कामात पडलेच नाही. ते स्पष्टपणे तुम्हाला ते पॅरा 3 मध्ये तुम्हाला दिसेल, है ना? ओके, चालेल. तेव्हा हे मेडिटेशन निराळच आहे. आणि राहिली गोष्ट ते पात्राची, तर पात्र त्यांना ते मिळालंच आहे. हातात त्यांच्या सोन्याचं पात्र आहेच आहे आणि ते पात्र घेऊन नदीवर गेलेच गेले. याला रूपक म्हणायची काही गरज नाही. हे डायरेक्ट आणि डायरेक्ट फॅक्ट आहे. त्यांच्या हातात प्रत्यक्ष पात्र आहे. ते पात्र त्याच्यातून त्यांनी अन्न ग्रहण करण्यासाठी देखील आहे. आणि ते फॅक्ट जे आहे ते जशास तसं मांडलं गेलं पाहिजे आणि जे लिहिलेलं आहे त्याच्यासोबत आपण गेलं पाहिजे. याला रूपकाची जोड देण्याची किंवा याला रूपक बनवण्याची काही गरज नाही. ओढून तळून हा 4 आर्य सत्यासाठी विरोध आहे वगैरे वगैरे म्हणायची काही गरज नाही, कारण असं कुठलेही विश्लेषण इथे दिलेलं नाही आहे. दुसरा मुद्दा हा आहे की अष्टांगिक मार्गाचा शोध त्यांनी घेतला तर नुसतं 4 आर्य सत्य म्हणतो 4 वर्ण हे मोडीत काढण्याकरता त्यांनी ते शोधून काढलं एवढंच नव्हे. त्यांचा जो उद्देश होता हा भरपूर व्यापक होता. त्यामुळे नुसतं भारतातला फक्त वर्णवादी व्यवस्थाच मोडून काढायची इथपर्यंत ते सीमित असं नव्हतं. जेव्हा बोधी प्राप्त होते तर धर्माने पछाडलेले जे लोक आहेत त्यांनाही आसरा मिळतो आणि त्याच्यातून जे सोल्युशन मध्ये राजाशाहीने पछाडलेल्या त्यांच्यावरही परिवारातही आणि जे जेंडर बायसेस आहेत त्याच्यातूनही मुक्ती मिळते. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या मानवामध्ये जे संबंध आहेत ते संबंध जर चुकीचे झाले त्याच्यातून दुःख निर्माण होते असा बुद्धांचा शोध आहे. गैरव्यवहारातून दुःख निर्माण होते किंवा मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी किंवा इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्यातून दुःख निर्माण होते. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नुसतं एक मुद्दा की वर्णवादी व्यवस्थाच नष्ट बुद्धाला करायची होती इथपर्यंत ते सीमित करू नये आणि याला त्याच्याशी जोडू नये फक्त. तर कटोरा जो आहे तो प्रत्यक्ष जसा तिथे दिलेला आहे की तो तरंगत राहिला आणि नंतर समोर बुडाला एवढाच मुद्दा आहे. आणि ते जशास तसं मांडलं गेलं तर काही फरक पडत नाही. कुठल्याही प्रकारचा इथे आपल्याला अभ्यास करताना काहीच तोटा होत नाही आणि विज्ञानवादाशी सुसंगत असलेलेच गोष्टी आपण मानू शकतो. रूपक असे देत नाही. रूपक देताना फक्त रूपकच देतात. हा कटोरा प्रत्यक्ष होता आणि तो प्रत्यक्ष पाण्यात प्रवाहित केला गेला ते आपल्याला सरळ लक्षात येते. ठीक आहे. ओके. प्रशिंगानंद सर, कृपया आपले विचार मांडावे. जसं नगरकर सरांनी सांगितलं त्या मतांशी मी सहमत आहे. सोबत फक्त त्याला काही मुद्दा त्याच्यामध्ये मांडावा असं वाटतं तो असा की नव्या परिस्थितीतील ज्या समस्या या प्रकरणामध्ये आपण मागे बघितलं
की जी वार्ता घेऊन येतात की आता शाक्य कुलियांमधलं ते तो जो संघर्ष आहे तो निवळला आहे, आता ते घरी जाऊ शकतात त्यांना जायचं जर असेल तर. तर तेव्हा मात्र ते जे म्हणतात की आता माझा जो विषय आहे तो अधिक व्यापक झालेला आहे. माझ्या पुढे जो मी ज्या समस्येच्या सोल्युशनसाठी मी जे काही शोधात होतो, तर आता ती समस्या जी आहे ती अत्यंत व्यापक आहे आणि त्या व्यापक समस्येची ही जी शाक्य कुलियांचा जो पाण्याचा रोहिणीच्या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून जो संघर्ष होता, हा फक्त त्याचा एक भाग होता. आणि तिथे ते जे बाबासाहेबांनी बुद्धाचं जे काही स्टेटमेंट म्हणून तिथे जे काही नमूद केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते अगदी स्पष्ट सांगतात की तो जो सोशल कॉन्फ्लिक्ट आहे हा वैश्विक आहे. तो काही फक्त भारतापुरता मर्यादित किंवा पर्टिक्युलर एरिया पुरतं टेरिटोरी पुरतं मर्यादित अशा स्वरूपाचा मांडलेला नाहीये. सिद्धार्थ गौतमाने तिथे अगदी स्पष्ट मांडलं की राजे आणि राष्ट्र यांच्यामध्ये चालत आलेला आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मिन्स अँड नोबल्स इथे असं वर्णव्यवस्थेचं अशी ती मांडणी कुठेही करताना आढळत नाही. ते ब्राह्मीण अँड नोबल्स म्हणतात, नोबल्स त्यातल्या त्यात कुटुंब प्रमुखांमध्ये, हाऊस होल्डर्स मध्ये, माता पुत्र मायलेकांमध्ये आहेत, बापलेकांमध्ये आहेत, भावा बहिणीत आणि सहकाऱ्यांमध्ये हा संघर्ष आहे. अशी मांडणी तिथे सिद्धार्थ गौतमांनी तिथे केलेली आहे. म्हणजे आपल्या सोशल कॉन्फ्लिक्टचा जो विषय मांडला की कोणत्या समस्येच्या बाबतीमध्ये समाधान ते जाणून घेऊ इच्छितात, त्याचं समाधान ते शोधत आहेत. तर इथे मात्र या त्यांच्या सोशल कॉन्फ्लिक्ट या विषयाच्या बाबतीमध्ये जर आपण जर खोलवर जर विचार केला तर इथे चातुर्वर्ण्य हा त्या विशाल समस्येचा एक भाग असू शकतो भारतापुरता. म्हणजे जगाच्या पाठीवर आता इतके देश असतील त्याच्यामधून भारतामध्ये वर्णव्यवस्था किंवा त्या कालखंडामध्ये वर्णव्यवस्था इथेच असेल याचा अर्थ भारता व्यतिरिक्त जे जगातले इतर देश आहेत तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या विषयी सिद्धार्थ गौतमाने काही त्यांच्या दुःखाविषयी शोध लावला नाही, त्यांच्या दुःखमुक्तीचा असं कदापि म्हणता येत नाही. सिद्धार्थ गौतमाचा जो विषय होता तो मानवाला त्याच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी मानव मुक्तीचा शोध, मानव मुक्तीचं तत्वज्ञान शोधणे हा सिद्धार्थ गौतमाचा संशोधनाचा विषय होता. या मुद्द्याला धरून सिद्धार्थ गौतमाचा एकंदरीत मार्गक्रमण होतं. त्याच्यामुळे केवळ वर्ण व्यवस्थेचं जे काही जी मांडणी केल्या जातं आणि वर्ण व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी म्हणून मग ते जे रूपक म्हणून त्याचं ते मिथक आणण्यात आलं आणि त्या मिथकाशी तशी मांडणी करण्यात आली, हे अत्यंत तकलादू आहे आणि हे बुद्धीला न पटणार आहे. म्हणजे कोणत्याच बेसिसवर त्याला कुठलाच आधार नाही. एकतर सुजातांनी ते स्वतः म्हणजे तो सुजाता आणि तिची जी मदतनीस जी आहे पूर्णा, तर या दोघांचं जे काही तिथे जो काही एक प्रसंग आहे, जी काही घटना आहे ती अगदीच खरी घटना, ती अगदी फॅक्च्युअल म्हणून तिथे मांडण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे अन्न ग्रहण करण्यासाठी ज्या सुवर्ण पात्रामध्ये खीर आणल्या जाते, जे अन्न आणलं जातं, तर ते पात्रही सिद्धार्थ गौतमाच्या हातात आहे. आता ते त्या नदीमध्ये सोडण्याच्या पूर्वी साहजिकच ते अशा एक प्रकारे त्यांची शक्यता ते तपासून पाहतात. एक तर असं होईल किंवा ते तसं होईल. तर पहिली शक्यता होती एक तर प्रवाहासोबत वाहत जाऊ दे किंवा नंतर पात्र टाकता क्षणीच बुडू दे. हा शब्द आपण आवर्जून लक्षात घेतला पाहिजे की इफ नॉट लेट इट गो डाऊन, पात्र सोडल्याबरोबरच ते तात्काळ त्याच क्षणी म्हणजे ज्या मोमेंटला ते पात्र सोडलं तर तिथल्या तिथेच बुडू दे, त्या तळाशी बसू दे, जर का समृद्धी प्राप्त व्हावयाची नसेल तर. मात्र पुढे काय झालं, सिद्धार्थ गौतमाला समृद्धी प्राप्त झाली आणि बाबासाहेब नेमकं तेच लिहितायत. आणि खरोखरच पात्र प्रवाहासोबत वाहत गेलं, बिगेन टू फ्लोट हाही शब्द आहे, फ्लोटिंग होतंय ते, बिगेन टू फ्लोट, इंडीड हाही शब्द आहे आणि अँड द वेसल इंडीड बिगेन टू फ्लोट. आणि अशा प्रकारे ते मांडणी केली आहे. आता ती मांडणी करताना अगेन्स्ट द करंट तिथे जो शब्द वापरला आहे तर तो त्या प्रवाहाशी संघर्ष करत, त्या लाटेशी संघर्ष करत, हेलकावे खात, कोणतीही गोष्ट जेव्हा वाहत्या प्रवाहामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा ती हेलकावे खात जात असते. हेलकावे खाताना एखादी लाट किंवा एखादा प्रवाह म्हणजे असा जोरदार असेल तर तो निश्चितच त्याच्यामध्ये बुडतो. तर नेमकं तसंच झालं, तो बिगेन टू फ्लोट, तो फ्लोट व्हायला सुरुवात झाली आणि मग पुढे बाबासाहेब लिहितात ऍट लास्ट सँक, आणि नंतर तो बुडतो आहे. म्हणजे एक अंतर कापतो आहे त्या प्रवाहासोबत आणि नंतर जाऊन तो काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ जाऊन तो ते जे पात्र आहे ते बुडते आहे. आणि सिद्धार्थ गौतमाला तर संबोधी प्राप्त झाली. म्हणजे ऑलरेडी ज्या दोन शक्यता होत्या की एक तर प्रवाहासोबत वाहत जाईल तर मला संबोधी प्राप्त होईल,
वाहत जाणार नाही, जागच्या जागी जर बुडेल तर समृद्धी प्राप्त होणार नाही. आणि सिद्धार्थ गौतमाला प्रत्यक्षात समृद्धी प्राप्त झाली. त्याच्यामुळे पहिली जी शक्यता आहे की वाहत जाऊन बुडण्याची, ती अगदी तंतोतंत आणि ती विज्ञान कोणत्याही बुद्धिवादी तर्काधारित व्यक्तीला ती पटणारी आहे. आजही तो प्रयोग केला तरी तेच उत्तर आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे रूपक, मिथक या सगळ्या ज्या बाबी आहेत, ज्याप्रमाणे मांडणी केल्या जाते पारंपरिक दृष्ट्या, त्या काही बुद्धीला पटणाऱ्या नाही आहेत, हे अगदी स्पष्ट होतं. आणि सिद्धार्थ गौतमाचा जो सोशल कॉन्फ्लिक्ट हा जो विषय जो होता तो फार व्यापक होता. तो काय केवळ फक्त चातुर्वर्ण्याचाच विषय म्हणून सिद्धार्थ गौतमाचं एकंदरीत तत्वज्ञान बेस्ड होतं फक्त चातुर्वर्ण्याला शह देण्यासाठी असं म्हणणे म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या इतक्या मानवमुक्तीच्या, जागतिक दर्जाच्या मानवमुक्तीच्या तत्वज्ञानाला संकुचित करणे होईल. एवढंच मी इथे आपल्या पुढे मांडू इच्छितो. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. अमित मेधावी सर आलेत आपल्याकडं. मी अमित मेधावी सरांना आणि सरांना बोलण्याकरता आचरण करण्या अगोदर मी म्हणेल की आता इथं माझा बऱ्यापैकी पार्लमेंटच्या स्पीकर सारखा झाला, पण त्याच्यासोबत मी एक स्टुडंट म्हणून रोल घेतोय. काय कशा करता तर ह्या आपल्या सर्वांच्या अभ्यासामधून मला जे शिकायला मिळते आणि माझ्या बुद्धीनुसार मला काय पटतंय, तर त्या हिशोबानं आता अमित सर आले, त्यांना मला प्रश्न विचारायचा होता आणि ऍज अ स्टुडंट म्हणूनही मी त्यांना विचारतो की सर जर काल म्हणत होते की प्रवाहाच्या विरुद्ध जे काही पात्र गेलं तर त्यांनी ते मिथकही म्हणत होते त्याला, किंवा रूपकही शब्द वापरता येईल, आणि ते पात्र उलटच गेलं असंही म्हणत होते. पण नगरकर सर आणि प्रशिक आनंद सर यांचे विचार ऐकून, यांची मतं ऐकून, यांचं विश्लेषण ऐकून आणि मी जरा डोकं लावून मला इथं काय लक्षात येतंय की गोष्ट आहे असेंड वर्सेस, शब्द कोणते आहेत ते असेंड आणि फ्लोटचे आहेत. तर ते असेंड शब्दाच्या ऐवजी जर फ्लोट शब्द टाकला तर मग मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन, जर मला ज्ञान प्राप्ती होणार असेल तर हे पात्र लाटांच्या विरुद्ध तरंगू दे, नाही तर ते बुडू दे, असं जर वापरलं तर मला वाटते माझ्यासारख्या तर्क बुद्धिस्ट वाल्या माणसाला ते पटतंय. असं नाहीतर प्रवाहाच्या उलट जाणं म्हणजे काहीतरी ते चमत्कारिक वाटतं. आणि मग मी अमित सरांना म्हणतो की आता त्यांनी कृपया प्रयत्न करावा की मला ते कसं समजून सांगू शकतील. तर माझी इच्छाच आहे त्यांच्याकडून तसं समजून घ्यायची. पण माझं मन किंवा माझं जो काही तर्कबुद्धी, माझी जी काही विज्ञान बुद्धी आहे ती इकडं झुकलेली आहे. आणि दुसरं मला त्यांना काय विचारायचं होतं, ही घटना खरी आहे का प्रवाहाच्या विरुद्ध बुद्ध जातायत हे दाखवण्याकरता फक्त गोष्ट तयार केलेली आहे? तर ही घटना आहे का गोष्ट आहे हे मला विचारायचं होतं. कारण घटना असेल तर ती विज्ञान संगत, नैसर्गिक आणि विचार संगत म्हणजे तर्कसंगत असेल हवी, असं माझं म्हणणं. नुसती गोष्ट असेल तर मग गोष्ट तर कशी लावता येईल? तर अमित सर कृपया आपण यावर मत सांगावं. काल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला जर मूळ जी नोंद आहे ती मान्यच करायची नसेल आणि त्याला एक विज्ञानवादाची झालर देऊन लिखित ज्या नोंदी आहेत त्यांना आपण मान्यच करत म्हणजे करणार नसू, तर तो एक दुसरा मुद्दा आहे. कारण काल आपण सविस्तर जवळजवळ 1 तासभर त्या गोष्टीची चर्चा केलेली आहे. मूळ जो पाली मधला शब्द आहे जिथून बाबासाहेबांनी हे घेतलेला आहे तिथं पटिसोत असा मूळ शब्द आहे. पात्र मी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो की त्याचा मराठी अनुवाद काय आहे. सुजातेनं जेव्हा खीर दिली आणि त्यानंतर ती काय म्हणते, जसा माझा मनोरथ पूर्ण झालेला आहे तसा तुमचाही मनोरथ पूर्ण होऊ दे. आणि मग ते पात्र घेतायत, बोधिसत्व तिथून उठून त्या वृक्षाला प्रदक्षिणा घालतायत, त्यानंतर ते पात्र घेऊन नदीच्या काठावरती जातायत, काठावर ठेवून ते नदीत उतरतात, आंघोळ करतात आणि त्यानंतर ते असं म्हणतायत की मला जर बोधी प्राप्त होणं, आज मी बुद्ध होऊ शकणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जावो, परंतु मी जर बुद्ध होऊ शकणार नसेल तर ते पात्र प्रवाहाच्या दिशेने जावो. असे म्हणून ते पात्र नदीच्या प्रवाहात त्यांनी सोडून दिले. ते पात्र कडेचा प्रवाह सोडून नदीच्या मध्यावर पोचले आणि त्यानंतर एखाद्या वेगवान घोड्याप्रमाणे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गतिमान झाले. ही मूळ नोंद आहे. जर आपल्याला हे मान्य नाही करायचं, हे विज्ञान म्हणजे पात्र प्रवाहाच्या विरोधात जात नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे. पण इथं जे काही आलेलं आहे याचा अर्थ मात्र असा आहे की
त्या काळातला जो मुख्य प्रवाह होता त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारी जणू काही ती बोधीप्राप्त त्यांना झालेली आहे हे दाखवण्याच्यासाठी या गोष्टी इथं लिहिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अशी अनेक मिथकं आपल्याला बौद्ध धर्मामध्येच नाही तर जगातल्या अनेक धर्मांमध्ये सापडतात. विज्ञानवादाच्या नावाखाली आपण जीवनातलं सगळं काव्य, सगळा रस, सगळा सुसंवाद, सगळी नीती जर बाजूला ठेवणार असू तर आपण वृक्ष जीवन जगू शकत नाही. म्हणून या दृष्टीनं तिकडं पाहणं खूप आवश्यक आहे. आणि आपण इंग्रजी बाबासाहेबांनी जे दिलंय त्या शब्दांमध्ये घोळ करत बसण्यापेक्षा क्लिअर कट बाबासाहेबांनी प्रवाहाच्या विरोधात पात्र जातं असं सांगितलेलं आहे. तुम्ही सोडला आणि नगरकर सर किंवा प्रशिकानंद जर सोडून आणखी कोणालाही इंग्रजीच्या माणसाला तुम्ही ते वाचायला लावा. ज्यांनी ज्यांनी मराठी अनुवाद केलेला आहे बाबासाहेबांच्या ग्रंथाचा त्या सगळ्यांनी पात्र प्रवाहाच्या विरोधात उलट्या दिशेनं गेलं असंच ते मराठी ग्रंथामध्ये अनुवाद केल्याचं आपल्याला दिसतं. आपण अधिक डोकं लावणं आपल्याला तर ते मान्यच करायचं नसेल तर आपण काहीतरी त्यामध्ये लूप होल्स शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मी काय कालही म्हणालो होतो की असा ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा आपण क्रॉस चेकिंग केलं पाहिजे की मूळ बाबासाहेबांनी ते कुठून घेतलेलं आहे. आणि मग पटिसोत असा मूळ तिथं शब्द पालीमध्ये आलेला आहे. बाबासाहेबांच्या 16व्या खंडामध्ये बाबासाहेबांनी जी डिक्शनरी पालीची दिली त्या डिक्शनरीमध्येही अगेन्स्ट द स्ट्रीम असं बाबासाहेबांनी स्पष्ट त्या पटिसोतचं भाषांतर केलेलं आहे. आणि तथागतांचा जो मार्ग आहे तो प्रवाहाच्या विरोधात जाणार आहे. प्रवाह ज्या दिशेनं आहे तृष्णेकडे लोकांचा प्रवाह होता, यज्ञयागाकडे लोकांचा प्रवाह होता, स्त्रियांना गुलाम लेखण्याची परंपरा होती, ठराविक लोकांनीच ज्ञान प्राप्त करावं अशी एक परंपरा होती. ह्या सगळ्या प्रवाहाच्या विरोधात जाणारी ही जी भूमिका आहे ती भूमिका जणू काही या मिथकातून आपल्या समोर येते. म्हणून हे एक सुंदर मिथक आहे. मी कालही म्हटलं मिथक हे विज्ञानाच्या कसोटीत कुठेही बसत नाही. जसं काव्य असतं, काल उदाहरण दिलं होतं, पुन्हा एकदा आज मी उदाहरण ते देतोय की एक कवी म्हणतोय की आतापर्यंत आमच्या गावावर पाऊस पडलाच नाही. कालचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्रातला कवी आहे तो म्हणतोय आमच्या गावावर कधी पाऊसच पडला नाही. मग असं गाव महाराष्ट्रामध्ये नाहीच आहे. मग त्या कवी जो म्हणतोय त्याचा अर्थ काय आहे तर त्या गावावरती किंवा त्या लोकांवरती ज्ञानाचा पाऊस पडलेला नाही, त्यांच्याकडे समृद्धी आलेली नाही, त्यांना सुखसोयी मिळालेल्या नाहीत, त्यांना सन्मान मिळालेला नाही, सन्मानाचा पाऊस पडलेला नाही. अशा पद्धतीनं ते पाहणं खूप आवश्यक आहे. बुद्धांना फक्त विज्ञानामध्ये बंदिस्त आपण करू नये. मग ते आर्ट्स, कॉमर्स आणि सगळ्या ज्ञानशाखा बाजूला ठेवून फक्त विज्ञानाच्या शाखेतच तथागतांना आपण का बसवणार आहे हे आपण समजून घेऊया. नाही सर, माझं काय म्हणणं सर, मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यात मला काय विचारायचं होतं की त्याला मिथक म्हणायचं की खरी घटना म्हणायची. तिथं लिहिलंय हे मान्य करू आपण, तिथं लिहिलंय, पण ते लिहिलेली खरी घटना लिहिलेली आहे का फक्त विचार सांगण्याकरता गोष्ट लिहिलेली आहे? मला काय विचारायचं, तिथं जे लिहिलेलं आहे ते जणू काही खरं घडलेलं आहे या भावनेनंच तिथं लिहिलेलं आहे. पण आपण त्याचा अर्थ घेताना मात्र तो अर्थ म्हणजे लेखकानं कोणत्या पद्धतीनं ते नोंदवलेला असेल तो भावार्थ लक्षात घेऊन अर्थ घ्यावा असं मला वाटतं. भावार्थ घेऊया, भावार्थानंतर चर्चा करूया. पहिलं तशी घटना झाली नाही, हे झाली का झाली नाही असं मला विचारायचं होतं. झाली असेल का झाली नसेल हे आता आपण सांगू नाही शकत. उदाहरणार्थ समजा तिथं काही विज्ञानाचे नियम चालत नसतील, उदाहरण आपण समजून घेऊया. म्हणजे काही ठिकाणी आता काही गडांवरती वगैरे गेल्यावरती आपल्याला आवाज म्हणजे इको येतोय आवाज किंवा पैसे काही टाकले तर ते वरती येतात. म्हणजे विज्ञानाच्या काही अपवाद असतात, त्या अपवादाच्या काही घटनाही असतात. ऍक्च्युअली त्या दिवशी तिथं काय झालं हे आपल्याला माहित नाही. आपल्याकडे फक्त त्याचा लिखित पुरावा आहे आणि त्या लिखित पुराव्याच्या आधारे आपण एक जजमेंट काय म्हणतोय एक स्वतःच भाष्य करत आहोत. मग ते भाष्य लोकांना पटेल अथवा न पटेल, मात्र ते लिहिलेलंच तसं नाहीये असं आपण म्हणू नये. नाकारायचा आपल्याला अधिकार आहे. नाही लिहिलं हे मान्य करूया की आपण. नाही मान्य होतच नाही. मगापासून तुम्ही बघता, मगापासून पाहताय तुम्ही, कालही पाहता की लिहिलेलंच मान्य करत नाही आपण. ते पात्र बुडलं, सरळ जाऊन बुडलं अशा प्रकारचीच मांडणी होते. बाबासाहेबांनी दिलेलं असतानाही. नाही असं नाही म्हणतायत. बाबासाहेबांनी उलट कसं आहे माहितीये काय, आता त्याचे असेही अर्थ होतात तसे अर्थ होतात सर. एका जसं काल प्रशिक आनंद सरांनी सांगितलं की अपियर्डचा अर्थ अवतारलाही होतो आणि काय समोर आला असाही होतो. नाही हे इंग्रजीचं झालं ना सर, जिथून ते आलेलं आहे ना, मूळ जिथून आलेलं आहे. बरोबर,
ते तिथं आपण गेल्यावरती तिथं प्रवाहाच्या उलटच पात्र गेलं असा स्पष्ट उल्लेख आहे. नाही, पण आता इंग्रजीमध्ये कसं आपण तुम्ही ऐका शब्दांचा ना, खेळ करू तुम्ही शकतो इकडं तिकडं. नाही, ठीक आहे. आता आपण मान्य करू की तुमच्या रिसर्च नुसार बाबासाहेबांनी ते तिथून घेतलं असं तुम्ही म्हणताय. हा, कदाचित यांच्या रिसर्च नुसार बाबासाहेबांनी कुठेतरी दुसरीकडून घेतलं नाही असेल. नाही, यांचा काय माझा आणि की- त्यांचा नाही, रिसर्च वेगळा मुद्दा असू शकत नाहीये. हा, हा, कारण मुद्दा बाबासाहेबांच्या असा आहे, सर. ग्रंथाला नाही, कृपया मला बाबासाहेबांच्या बोलू द्या, वाचून ग्रंथाला मला. संदर्भ सूची आहे आणि त्या संदर्भ सूचीमध्ये आपल्याला ते सापडते. मग त्यांनी जरी बरोबर. तो संदर्भ शोधला तरी तेच सापडणार आहे जे मी नाही सर, सांगतो. ऐका की मला कसं पटत नाहीये, माझं म्हणणं, माझे काय प्रश्न आहे तुम्हाला. हम्म, एखादी गोष्ट लिहिली म्हणून ती खरी मानता येते का? लिहिली, आता हम्म. जसं तुम्ही म्हणालात, हम्म. हा, त्याचा बोध पुस्तकाचं घेऊ काय? आपण, त्याचा मिथकाचा बोध घेऊ आपण, की प्रवाह त्याच्यावर वेगळी चर्चा करू की प्रवाहाच्या उलट झालं का सरळ झालं, जे काही त्या काळचा प्रवाह होता हे बोध घेऊया आपण. पण ती घटना तशी घडली असेल का? हा, आता तुम्ही जर म्हणताय की तिथं एक्सेप्शनल काहीतरी प्लेस असेल, हे मग आता वेगळा मुद्दा की बाबा असेल ही नसेल ही, पण त्याचा भावार्थ तरी आपण घेऊ शकतोय. पण आणखी ते दुसरं- तिथं दुसरं काय लिहिलेलंच म्हणणं नाही होतं, असं बरोबर. नाही, म्हणणं हे चुकीचं आहे. नाही, नाहीच असं म्हणत नाही हो. म्हणजे आता हे म्हणत असतील, मी प्रयत्न करतोय दोघांची ऐकून मतं. पहिलं तर गोष्ट फक्त लिहिली म्हणून मान्य करता येते का? एक. आता डिक्शनरीमध्ये देवही शब्द असतो, राक्षसही शब्द असतो, माणूसही असतो. म्हणून त्या डिक्शनरी लिहिणाऱ्याने देवाचे अस्तित्व मान्य केलं, राक्षसाचे मान्य केलं आणि माणसाचेही अस्तित्व मान्य केलं असं म्हणता येईल का? असं मला हे पटत नाहीये. किंवा नाही. डिक्शनरी बरं त्या का? संकल्पना, डिक्शनरी कशासाठी असते? त्या संकल्पनांचा अर्थबोध होण्यासाठी डिक्शनरी. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता आपण आस्तिक, नास्तिक साधारणतः अशा अर्थानं वापरतो की देव मानणारा माणूस आस्तिक आणि देव नाकारणारा माणूस नास्तिक. पण मूळ अर्थाकडे आपण जर गेलो तर मूळ अर्थ असा आहे की वेदांना जो नाकारतो त्याला नास्तिक म्हटलं गेले. त्या अर्थानं बौद्ध दर्शन नास्तिक आहे, जैन दर्शन नास्तिक आहे, चारवाक दर्शन नास्तिक आहे आणि वेदांना जो स्वीकारतो त्याला आस्तिक म्हटलं गेले. नाही, ठीक आहे, ही हे अशी शब्द- नाही, हे गपलत कोणीतरी होणे explain केलं असेल तसंच तर ना. नाही, आता हा. हा शब्द घ्या ना. कुठला शब्द दिलात तुम्ही? पटीसोत्तम, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध. आणि हम्म. काल सांगत होतात की बुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध होते. तर असं बरोबर. तिथं वाक्य आहे का? पण जर हम्म. डिक्शनरी, मला वाटतं का डिक्शनरीवरून ते बाबासाहेबांना मान्य होतं असं कसं म्हणता येईल, असं मला म्हणायचं. नाही बाबासाहेबांनी लिहिलेलंच वाचत आहे ना आपण. हो, बरोबर हो, पण डिक्शनरी मध्ये कसं बाबासाहेबांची जी डिक्शनरी आहे, हे बघा, डिक्शनरी संकलन आहे. 16वा खंड डिक्शनरीमध्ये असेल. कसं, मी काय म्हणतो ऐका की, डिक्शनरी मध्ये देवही शब्द आहे, राक्षसही शब्द आहे, माणूसही शब्द आहे. म्हणून आता ते हे शब्द बघा, त्या काळी म्हणून वापरात आलेले- बाबासाहेबांनी दिलंय ना, म्हणजे देव नावाचे लोक अस्तित्वात होते, असुर नावाचे लोक अस्तित्वात होते. त्याचं जे अलौकिक वलय जे आहे ते वलय बाजूला करून ते सांस्कृतिक इतिहास त्यातला शोधायला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या सुरुवातीलाच त्यांनी त्या प्रकारची मांडणी केलेली आहे. नाही, आता तिथं पटीसोत्तम नुसता असा शब्द आलाय. हा. ते तिथं असं वाक्य येत नाही ना की बाबा मी बुद्ध हे पटीसोत्तम होते असं मान्य करतो, किंवा बुद्ध स्वतः म्हणतात नाही की मी आता पटीसोत्तम आहे. आपण जे आता म्हणतो ते यांनी- आपले शब्द बाबासाहेबांच्या तोंडी आपण कसं घालणार आहे सर? एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय की तिथं तसं आपण वाक्य काही आहे म्हणू, का? आपण बाबासाहेबांच्या तोंडी घालू नये. नाही, नाही, तुम्ही सर माझं काय हा. म्हणणं चाललंय ऐका की, हम्म. डिक्शनरी मध्ये सगळे शब्द असतात, सगळेच हा. पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह शब्द असतात. हम्म. म्हणून मग ते बाबासाहेबांना सगळे मान्य होते असं म्हणता येते का? ते फक्त नाही संकलन बाबासाहेबांना म्हणता येते. मान्य, हे बघा, बाबासाहेबांना कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते तरी आपल्याला लक्षात येईल की नाही? पटीसोतचा अर्थ बाबासाहेबांना प्रवाहाच्या विरोधात असाच अर्थ मान्य आहे हे तर आपल्याला माहित आहे मी ना. एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देता येईल का? जसं प्रशिक आनंद सरांनी, नगरकर सरांनी काल मुद्दा मांडला की बुद्धांची जे काही तत्वप्रणाली होती ती प्रवाहाच्या विरुद्ध नव्हती, तर प्रवाहासोबत होती असं ते म्हणतात. मग आता निसर्ग मला सांगा, नियमांसोबत होते. निसर्ग बघा, नियमांसोबत, सर. जर एक मिनिट, एक प्रश्न माझा, निसर्ग हं. नियमांसोबत होती, तर मग असं होऊ शकते का की ते पटीशोद्ध शब्द इतर लोक बुद्धांसाठी वापरत होते आणि बुद्ध स्वतःला नाही मी प्रवाह सोबत आहे आणि इतर लोक बुद्धांना तुम्ही प्रवाहाच्या विरुद्धात, असं येऊ शकतं का, असं माझं म्हणणं. कारण तिथं एक्सप्लेनेशन नाही ना. हे बघा सर, आणि हा बोला मला, किंवा तुमच्या हा. कुठेतरी मला ते म्हणजे- समाधानकारक हे explanation बघा, भेटत नाहीये म्हणून मी अमित विचारतो, सर, सर. हा. अमित एक सर, गोष्ट काय आहे सर, तुम्ही जे त्या आता जे मराठीतलं जे वाचून दाखवलं की पात्र पहिले जातं, मग सेंटर मध्ये गेल्यावर मग पहिले वाहत जातं आणि मग सेंटर मधून ते तीव्र गतीने परत येतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे सुरुवातीची ती घटना तुम्ही जी वाचून दाखवली, जी कुठल्या
ज्या कुठल्या संदर्भामधून, तर तिथला संदर्भ काय म्हणतो, सुरुवातीला पात्र वाहत जातं, बरोबर आहे की नाही, असंच आहे ना तिथे, सेंटरमध्ये जातं मध्यभागी केंद्रभागी काहीतरी, आणि मग तिथून ते तीव्र गतीने परत येतं. प्रवाहाच्या विरुद्ध असं स्पष्ट पुन्हा नाही, म्हटलेलं आहे. तुम्ही ते स्टेटमेंट सांगा की जेव्हा हे पात्र बघा टाकलं मराठीत. दमदीप सर, तुम्ही मला स्क्रीन शेअरचा ऑप्शन द्या, मी तुम्हाला ते मूळ आम्ही मान्य करतो की सर. टेक्स्टचं हे करतो. नाही, हे बघा माझं म्हणणं आहे की माझं मत काय आहे, काल आपण इतकी चर्चा केलेली असताना पुन्हा या विषयावरती वेळ घालवण्याची गरज नाही. नाही तसं नाही. एका शब्दावरती सुप्रीम कोर्टाचे जजेस बसतात आणि 10 वर्ष नाही, पण इथं गोष्ट क्लिअर आहे ना सर. इथं त्या प्रकारचा एक उदाहरण नोंदवलेलं आहे, त्या प्रकारचा एक प्रसंग नोंदवलेला आहे, आणि त्या प्रसंगाचा भावार्थ आपण कसा घेणार हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. आपण विज्ञानाचं नाव घेऊन हे सगळं रूपक अलंकार काव्य फेकून देणार की त्याचा अर्थ घेणार, ह्या दोन पर्याय आपल्या पुढे उभे आहेत. कोणता घ्यायचं ते आपण ठरवूया. आता याच्यावरून मला म्हणायचं होतं, तुम्ही म्हणत होता की काव्य रस सुसंवाद नीती सोडून वृक्ष जीवन जगू नये आणि माणसाला वृक्ष जीवन नसतं, जगायचं नसतं, असं गॅरंटेड म्हणता येतं का बरं? आता एवढे जे सायंटिस्ट आहेत, चला काही सायंटिस्ट मानता येते की ते काय म्हणता येईल त्याला, ते ख्रिश्चॅनिटी रिलिजनचे आहेत, पण जे अतिष्ठ लोक जे जगायला लागलेत ते वृक्षच जीवन जगतायत. आता म्हणजे कदाचित आता आम्ही इथं हे 2 जण आहेत किंवा मीही थोडाफार विज्ञान मांडणार आहे म्हणून आम्ही वृक्ष जीवन जगतोय, असं आपण कसं जगू नये असं मी म्हणतोय. मी त्याच्या परिचय भागामध्ये विज्ञानवादी माणसाचं हे मांडणी केली की जर का विज्ञानवादी माणसाला, बाबासाहेबांना माहिती आहे की आधुनिक जग हे विज्ञानाकडे जाणार आहे, आणि जर का विज्ञानवादी माणसाला धम्म हवा असेल तर तो बुद्ध धर्माशिवाय दुसरा असूच शकत नाही. त्याचा दुसरा अर्थ असाही आहे सर की केवळ बुद्ध धर्मामध्ये विज्ञानच नाही तर विज्ञानापेक्षाही अधिक गोष्टी आहेत, असाही त्याचा अर्थ निघतोय. म्हणून तर विज्ञानवादी माणूस धम्माकडे जाणार आहे. नाही, पण बुद्धाने जो शोध बुद्धांकडे विज्ञानासोबत इतरही अनेक गोष्टी आहेत ना सर. सुसंवाद कसा साधायचा, लोकांना मैत्री कशी द्यायची. पण बाबासाहेबांनी तर धम्म हा शोध आहे म्हटलं. धम्म हा जो ही डिस्कवरी आहे, बरोबर आहे बुद्धाची. सिद्धार्थ गौतमाने जे डिस्कवरी लावली, धम्म हा त्याचा स्वतःचा शोध आहे सिद्धार्थ गौतमाचा बुद्धत्व प्राप्तीनंतर. तर जो शोध आहे तो विज्ञानवादी असेल की काव्यात्मक असेल की रूपकात्मक, त्याला आपण ग्राह्य धरणार. जोही शोध असेल तो विज्ञानाधारित असेल ना. हे बघा, शोध आहे बुद्धांचा, शोध आहे. म्हणजे तुम्ही एका शब्दाला पकडून केवळ विज्ञानाच्या एक कक्षेमध्येच बुद्धांना घालू पाहताय का? कृपया माझं म्हणजे बुद्धांकडे सगळं आहे ना, तुम्ही नीती कशामध्ये घालणार सांगा? नीती जी बुद्धांनी सांगितली, पती पत्नीने कसं वागावं, वडिलांनी कसं वागावं, हे जे सांगितलं हे कुठल्या प्रयोगशाळेमध्ये तपासणार आहे? बुद्धाने हे कुठल्या प्रयोगशाळेत तपासणार तुम्ही सांगा? हे विज्ञानावर आधारित आहेत. असं नाही ना सर, सगळ्याच गोष्टी तुम्ही विज्ञान कसं म्हणता? एकमेकाला ऐकून घ्यावं असं माझं म्हणणं. नाहीतर कदाचित आपण वेळेचं डिस्ट्रीब्युशन करूया. कृपया मला वाटतं अमित सर, आपण आता सध्या प्रशिक आनंद सरांना वेळ देऊया की सर आपण मत मांडावं आणि त्यानंतर आपण परत. सर माझं असं मत आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धाने जी काही तत्वे मांडलीत दे आर ऑल नॅचरल. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची मांडणी करताना दे आर नॅचरल प्रिन्सिपल असे शब्दप्रयोग टाकलेत. ती नैसर्गिक तत्वे आहेत. म्हणजे जसं समजा, एक उदाहरण देतो मी, समतेचं तत्व. एका आईला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, एक मुलगा आणि एक मुलगी एका स्त्रीला. आता आईने मुलासाठी एक वेगळा न्याय द्यायचा. समजा ते जेवायला बसतात मुलगा आणि मुलगी, आणि आईने मुलाच्या पोळीवर तूप लावून द्यावं आणि मुलीच्या पोळीवर तूप लावून देऊ नये, बरोबर आहे. आता ती मुलगी गप्प राहील काय? ती म्हणेल भाऊ तुझ्या पोळीवर अशी कशी चमकते? नाही, तिने मग त्या मुलाने सांगावं नाही आईने मला तूप लावून दिलं. आता ती मुलगी नॅचरली रिवोल्ट करेल. नॅचरली ती म्हणेल की याची पोळी कशी काय अशी तुपाची आणि माझी का नाही? ज्या अर्थी आम्ही एकाच उदरातून जन्म घेतलेला आहे, एकाच आईचे आम्ही दोघं लेकरं आहोत, म्हणजे हे नॅचरल प्रिन्सिपल आहे. त्याच्यामुळे समतेचं तत्व आई या नात्याने तू दोघांविषयी सारखंच पाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे विषमतावादीचं जे तत्व म्हणून आईने त्याच्यामध्ये तो भेद करता कामा नये. ही जी सगळी तत्वे आहे, स्वातंत्र्य, म्हणजे मॅन इज बॉर्न, म्हणजे माणूस जेव्हा जन्म घेतो, आता हा जन्मताच तो स्वतंत्र आहे. जसं बाबासाहेबांनी ही जी बुद्धाची जी काही मांडणी आहे की माणूस हा जन्मताच स्वतंत्र आहे, तो एक स्वतंत्र म्हणून त्याची एक आयडेंटिटी घेऊन तो जन्मास येतो. अगदी बंधुभावाचं जे काही, ज्याला मैत्रीचा सिद्धांत म्हणतो, इट इज अ नॅचरल प्रिन्सिपल.
तुम्ही लहान पोरांना एकमेकांसोबत खेळायला लावा, ते एकमेकांचे मित्र बनतात. ते नॅचरल प्रिन्सिपल आहे. त्याच्यामुळे बुद्धाने मांडलेलं तत्वज्ञान, बुद्धाचा शोध, या सगळ्याच्या सगळ्या बाबी या विज्ञानाधारित आहे, त्या विज्ञानाच्या आहे. जसं चंद्र आणि सूर्याच्या दरम्यान गुरुत्वाकर्षण आहे, हे नॅचरल आहे. हे जे तत्व आहे गुरुत्वाकर्षणाचं हे तसं नॅचरल आहे. तसंच मानवी जीवनामध्ये जी तत्वे नैसर्गिक आहेत त्या तत्वांना जाणून घेऊन सिद्धार्थ गौतमाने त्याचा शोध लावला आणि त्या तत्वांच्या अनुषंगानेच आपण मानवी जीवन जगलं पाहिजे, हा सिद्धार्थ गौतमाची मांडणी आहे. तर त्याच्यामुळे सिद्धार्थ गौतम विज्ञानवाद सोडून मग तिकडे काव्यात्मक किंवा रस तो तुमचा जीवनाचा तो भाग आहे, परंतु त्या जीवनाच्या त्या तो रस असेल किंवा ज्याला आपण काव्यात्मकता म्हणतो त्याचा आधार हा कायम विज्ञानवादी असला पाहिजे. विज्ञान म्हणजे काव्याच्या नावावर जसं आता रामायण महाभारत नावाचं काव्य निर्माण केलं, तर काय ते काव्य आपण मान्य करायचं का? तो इथे एक रस आहे त्यांच्या दृष्टीने, हिंदूंच्या दृष्टीने, ब्राह्मणांच्या दृष्टीने, जीवनाचं त्यांना ते जीवनाचं सार वाटतं. मुद्दा असा आहे की काय ते विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरतात काय, कोणतीही बाब का असेना, अगदी त्याचप्रमाणे विचार करता जरी त्या कालखंडामध्ये ती जी काही घटना झाली ती घटना सिद्धार्थ गौतमाच्या कैक वर्षाच्या नंतर मग ती म्हणजे लिखित स्वरूपामध्ये आली. जवळपास किती मला वाटतं 400-500 वर्षानंतरची ही सगळी बाब असावी, लेखन कला वगैरे जेव्हा पुढे आली. त्याच्यामुळे इतक्या वर्षाचा कालखंड झाल्यावर एखादी बाब मांडताना ती त्यांना ज्याप्रमाणे त्यांनी जी काही मांडली ती आज आपण तशीच स्वीकारली पाहिजे असं आपण कसं म्हणू शकतो? कालामांना जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाने त्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्या तुमच्या बुद्धीला पटतात का? त्या समाज हितार्थ आहेत काय? म्हणजे जसं आपण शेवटची जरी कसोटी जरी लावली की काय हा असा उलटा प्रवाह समाजापुढे मांडणे हे समाज हितार्थ होऊ शकतं काय, इतका जरी साधा प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर नकारात्मक आहे. कालामांना केलेला जो उपदेश होता त्याच्यामधलं त्या जरी कसोट्या जरी आपण लावल्या तरी ही बाब कोणीही मान्य करणार नाही. आणि त्याच सगळ्या बाबींचा सरासर विचार केला आणि बाबासाहेबांनी त्यांचं स्वतःचं आकलन हे पारंपरिक आकलनापेक्षा निश्चितच वेगळं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी पारंपरिक आकलनालाच धरून मग ती मांडणी केली असावी किंवा त्या व्हॉल्यूम 16 मध्ये जे काही इंग्रजीतले जे काही शब्द आले त्या डिक्शनरीच्या बाबतीमध्ये त्या डिक्शनरीच्या सुरुवातीलाच लिहितात, त्या सुरुवातीचं ते सुरू होण्याच्या म्हणजे सुरुवातीच्याच 1-2 पानावर की ही डिक्शनरी एक संकलन आहे. संकलन हे नेहमी प्रचलित असलेल्या शब्दांना एकत्रित करण्याचं साधन. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त ती जी काही प्रचलित शब्द आहेत त्या शब्दांना एकत्रित केलं आणि त्यांचा इंग्रजीमध्ये लोकांनी जो अर्थ घेतलेला आहे तो त्या ग्रंथाचं एकत्रित संकलन करून दिलेला तो व्हॉल्यूम 16 आहे. तो व्हॉल्यूम 16 स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला किंवा ते त्या ग्रंथातील प्रत्येक शब्दाशी सहमत असेलच असं कदापि म्हणता येत नाही. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेऊन या दृष्टीने विचार केला पाहिजे, एवढंच मला सांगावं. माझं म्हणणं यानंतर परत एकदा अमित मेधावी सरांकडे जाऊया आणि मग मी इतरांकडे वोटिंग घेण्याकरता येऊया की हे या गोष्टीला बघावं कसं. अमित मेधावी सर. नाही वोटिंग सर असं म्हणता येणार नाही. म्हणजे बरेचदा कसं होतं की याला बरोबर एखाद्याच्या दृष्टीनं धर्म एक शब्द आपण घेऊया. काही लोकांना वाटतं की चातुर्वर्ण्याचं समर्थन करणं म्हणजे धर्म आहे, दुसऱ्या व्यक्तीला वाटतं की चातुर्वर्ण्य नाकारणं म्हणजे धर्म आहे. आपण कोणत्या बाजूनं पाहतो त्यावरती त्या गोष्टीचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठरत असतं. या दृष्टीनं तत्कालीन तथागतांच्या काळामध्ये समाज ज्या पद्धतीनं चाललेला होता त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारी जीवनशैली तथागतांनी प्रकाशित केली, म्हणून त्याला प्रतिस्रोतगामी मार्ग असं म्हटलेलं आहे. इतकंच विश्लेषण मला या निमित्तानं करायचं आहे. दुसरी गोष्ट, विज्ञान आपण जे म्हणतो, विज्ञान आहे, कला आहे, सगळ्याच गोष्टी बुद्धाच्या धम्मामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत असं एक माझं मत आहे. केवळ ते विज्ञान म्हणून तितकंच आपण मर्यादित करू नये. त्यांनी संशोधन केलं, त्यांनी जो धम्म दिला तो निसर्ग नियमांना धरून आहे, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, त्यात काही वादच नाही. पण आपण केवळ तिथंच आणि मग ही या ग्रंथांमध्ये येणारी मिथकं, त्यांच्या उपदेशांमध्ये येणारं जे काव्य आहे ती सुंदरता आहे. एखादा वक्ता चांगल्या पद्धतीनं भाषण करतो त्यावेळेला तो अनेक गोष्टी लोकांना समजून सांगत असतो. ते समजून सांगण्यासाठी तो भाषेचा जो वापर करतो त्या भाषेतल्या प्रत्येक शब्दाची जर आपण चिरफाड करत असू की हे विज्ञानाच्या कसोटीत टिकतं का, हे प्रयोगशाळेत तपासायचं का, तर अशा गोष्टी चालणार नाहीत. मग आपण कसं समजून सांगणार आहे एखाद्याला.
आपण साधी गोष्ट तुम्हाला मी पुन्हा पुन्हा ते उदाहरण देतोय की पायात चप्पल घाल असं आपण एखाद्याला म्हणतो. आता पायात चप्पल घाल याचा शब्दशः अर्थ काय? पाय फाडून त्यामध्ये चप्पल घातलं पाहिजे. अंगात सदरा घाल असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अंग फाडून आत सदरा घालतोय का? नाही घालत. ते आपण समजून घ्यावं लागतंय आपल्याला काय म्हणायचं ते. अशा अर्थानं मी तुम्हाला सांगत आहे, पण तुम्ही ते वेगळ्या पद्धतीनं अर्थ घेत आहात असं मला वाटतंय. प्रतिस्रोतगामी याचा काही निगेटिव्ह अर्थ घ्यावा असं मला वाटत नाही. जेव्हा आपण एखाद्या विद्रोह केला म्हणतोय, बंड केलं म्हणतोय, तो बंड करणं म्हणजे काय निगेटिव्ह नसतं ना. तो न्याय हक्कासाठी माणूस पुढे आलेला असतो, त्यानं संघर्ष केलेला असतो. त्या निगेटिव्ह अर्थानं तथागतांच्या प्रतिस्रोतगामीला घेऊ नये असं मला वाटतं. तर ते एक भावात्मक अवस्था आहे आणि जीवनामधल्या ज्या तत्कालीन प्रवाहामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या होत्या त्या चुकीच्या गोष्टींना करेक्ट करायचं काम, त्या चुकीच्या गोष्टी नाकारून नवा मार्ग द्यायचं काम तथागत बुद्धांनी केलंय. इतकंच मला या निमित्तानं बोलायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सुरेखा ताईला मी आभार करेल की सुरेखा ताई या गोष्टीबद्दल तू काय सांगू शकशील? दोघांच्याही साधक बाधक चर्चा मी ऐकलेल्या आहेत. खूप तात्विक आपण बोललेलो आहोत, पण मी ह्या मतावर ठाम आहे की 2500 वर्षापूर्वीची घटना जेव्हा शब्दबद्ध बाबासाहेबांनी मराठी भाषेमध्ये आपल्याला जेव्हा धम्म देताना केलेली आहे, बुद्धांच्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत. मला असं वाटतं की मी कवयित्री आहे, कविता करते, तर मी त्याच माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करेल की जेव्हा एखादी घटना जनमानसामध्ये मुखोद्गत पद्धतीने मौखिक परंपरा हा लोककलेचा किंवा अभ्यासाचा खूप मोठा विषय आहे. मी अमित मेधावी सरांची पूर्णपणे सहमत आहे की जेव्हा एखादी घटना, आता उदाहरणार्थ माझ्या आजोबांच्या काळात त्यांनी काही लाकडं फोडायची कामं केली असेल, पण ते माझे पप्पा सांगत असताना वेगळं सांगतील आणि मी माझ्या मुलाला सांगत असताना आणखीन वेगळं सांगतील. हा थोडासा घटना सांगत असताना वेगळ्या गोष्टी होत जातात. काव्य नाकारू शकत नाही. उदाहरण देताना मी तुझ्या एका फोटोचं उदाहरण देईन, जो फोटो तू काल शेअर केला होता की काश्मीर मधला चंद्राचा. तर तो चंद्र जो आहे तो वेगवेगळ्या अर्थाने आपण पाहत असतो. मी वेगळा पाहीन, तू वेगळा पाहशील, विज्ञानवादी लोक आणखीन वेगळ्या पद्धतीने पाहतील. पण बुद्धांसारखी प्रकाश देणारी जी घटना, बुद्धांसारखा चंद्र जेव्हा या भूतलावर अवतरित होतो किंवा जो माणसाचा प्रवास होऊन तो बुद्धत्वाकडे जातो, तेव्हा किती लोकांना प्रश्न पडला असेल की घटना मी शब्दबद्ध कशी करू. तर त्रिपिटक असतील किंवा तत्कालीन की जी काही साहित्य असतील की जेव्हा लेखन कला अस्तित्वात आली आणि जेव्हा आपण ही घटना शब्दबद्ध केली, तेव्हा साहजिक आहे त्या घटनेला, ती घटना समजून घेण्यासाठी त्याला थोडंसं रूपक म्हणा, अलंकार म्हणा, ते आपण बाधित केलेलं आहे. त्याने त्याचं सौंदर्य कमी होत नाही, त्याचं विज्ञानवाद तर्क कमी होत नाही, पण त्याने ती लोकांपर्यंत जास्त खोलवर जाते. तसं नसतं तर काव्य अगदी जनाबाई काव्य म्हणू नका, तुकोबा महाराजांचं काव्य नका, इथपर्यंत आलंच नसतं ना. ह्या मौखिक परंपरा आहे. मौखिक परंपरा आपण नाकारू शकत नाही आणि ह्याच्यामुळे बुद्धांचा धर्म, बुद्धांची जीवनशैली, बुद्धांनी दिलेला मार्ग हा यत्किंचितही कमी होत नाही. त्याची तर्कशक्ती यत्किंचितही कमी होत नाही असं मला वाटतं. आणि आपण ह्या ज्या 2500 वर्षाच्या परंपरेला अगदीच नाकारू शकत नाही. आपण आता तर्क करू शकतोय, 2500 वर्षापूर्वी आपण तर्क करू शकत नव्हतो असं मला इथे म्हणावंसं वाटतंय. धन्यवाद. नाही, माझं कसं आता समजून आपल्याला घ्यायचं असेल, आता बघा मला आता आपण एवढे 5-6 जण आहोत, त्यांच्याकडून मला जर बुद्ध धम्म ऐकून घ्यायचं असेल तर आता अमित मेधावी सर आपले चांगले मित्र आहेत, आता ताईचं मी बऱ्याच वेळा ऐकत असतो. आता मला तर ते पटत नाहीये. म्हणजे कसं, म्हणजे एक तर मान्य करता येईल पहिलं तर ती घटना तशीच्या तशी झाली असेल का, त्यांनी लिहिलंय ते मला मान्य आहे, पण त्याने ते अतिशोक्ती म्हणून लिहिलं असेल असं वाटते. हा, दुसरं एक मान्य करता येऊ शकतं, कदाचित तिथं एक्सेप्शनल प्लेस होता काय. आता ते एक्सेप्शनल प्लेस होता काय हे खरं तर सायंटिफिकली प्रूव्ह करायला पाहिजे. आपण तो प्रयत्न करायला पाहिजे किंवा तो सायंटिस्ट लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे. ते करत नसतील तर आपण स्वतःहून करायला पाहिजे. जर तसं झालंच आपण असं सांगत असू, एखादी गोष्ट लिहिली म्हणून मान्य करता येऊ शकत नाही. ते अतिशय, जसं आता सरच म्हणतायत की आमच्या घरावर पाऊस पडलाच नाही म्हणजे आता ते आपण एखाद्यानं मान्य केलं की बा पडलाच नाही, तर तसं मान्य नाही करत आहोत आपण. ते झालंय काय तसं चेक करतो. सर शब्दशः घ्यायचं नसतं हो सर. नाही. एक साधी गोष्ट आपण समजून घेऊया. मलाही धम्म समजून आपण घ्यायचं. शब्दशः का घेतो हेच समजत नाहीये. एक उदाहरण सांगतो की शाळेमध्ये शिक्षक, हे बघा, शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतोय की गाढवा तुला येत नाही का, आणि घरात आई आपल्या मुलाला पण म्हणते गाढवा इकडे ये. या दोन शब्द एकच असतात,
गाढव हा शब्द एकच असतो, पण दोन प्रकारे त्या शब्दांचा भावार्थ असतो. अशा पद्धतीनं समजून घ्यावं लागतं आणि भाषा अशी काव्यात्मक लोकांपर्यंत पोहोचवल्याशिवाय त्याचा प्रभाव लोकांच्या सर वरती आम्ही पडत लोक नसतो. आहोत सर मीही लोक आहे ना, मी तेच म्हणतोय. हा. मला काव्यात्मकची गरज पडत नाहीये ना. नाही मला नाही, काव्य तुम्हाला कळतंय. पडत नसेल, अति तुम्हाला शेवटी पडत नसेल चांगली ती ऐका गोष्ट की खरी आहे. ऐका की मला आपण इथं काय शोधतोय की मला तेच विचारायचं तुम्हाला, ते काव्यात्मकच आहे काय, ते रूपकच आहे काय, ती खरा घटना घडली नाही काय, हेच मला म्हणायचं. नाही, काल काल आता तासभर आपण त्या अहो विषयावर सर चर्चा मी काय केलेली म्हणालो, आहे. 10 वर्ष रूपक केलं तरी आहे, उत्तर नाही मिळणार. रूपक उत्तरं आहे म्हणून हे काढायसाठी research सांगितलेलं आहे अनेक वेळा. एक्झॅक्टली. हा मग आणि परत त्या आता रूपकाचा रिव्हिजन अर्थ करावं विधायक लागतं आहे. ना. विधायक रूपक आपण नाकारू नयेत, इतकंच मत. सहमत बरोबर. सहमत मी सहमत. रिव्हिजन आणि करून आता घेतोय. मी रिव्हिजन हा पुढे ऐका नाही सर, माझं काय म्हणणं आहे, आपण चर्चा पुढे ढकलू शकतो, पण मला नाही, जर पण हा मुद्दा नाही मुद्दा कळाला, महत्वाचा मला आहे, हा धम्म अत्यंत नाही कळाला. महत्वाचा मुद्दा आहे हा. फक्त ढकलण्यासाठी मुद्दा नव्हे. मागच्या 70 हा. वर्षापासून सगळा संभ्रम आहे, गोंधळ आहे. तो आता जेमतेम पुढे या चर्चेला हात घालून जर हे होत असेल, म्हणजे जसं बाबासाहेबांनी म्हटलं की बुद्धांनी याच्यावर चर्चा करायलाच हव्यात, तर त्या चर्चा आपण करून त्याच्यावर जितका प्रकाश टाकतील तितका प्रकाश टाकलाच पाहिजे. आता जसं बरोबर. म्हणजे पुस्तकांच्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथाच्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे की नुसते भाराभर ग्रंथ नुसते वाचून काय उपयोग. गाढवाच्या पाठीवर ग्रंथ लादण्यापासून गाढवाला जेवढा लाभ तेवढाच लाभ फार तर अशा वाचनाने होऊ शकेल. ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती पाहिजे, नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत आणि सिद्धांत परिपोष केला पाहिजे. म्हणजे ही जर का घटना जर आपण वाचत असू तर या घटनेमध्ये नेमका कोणता सिद्धांत आहे, काय नैसर्गिक सिद्धांत यामध्ये दडलेला आहे काय, निसर्गाचा सिद्धांत काय म्हणतो की प्रवाहामध्ये आपण जर पात्र सोडलं तर ते काय विरोधी दिशेने वाहत जाईल काय, आणि आपण जर तिथलं तत्व जर ग्रहण करत नसू, तिथलं ते तत्व जर समजून घेत नसू, त्याचं रसग्रहण जर बरोबर करत नसू आणि योग्य पद्धतीने नवनव्या कल्पनांनी विचार करून जर योग्य याच्यावर जर जात नसू तर बाबासाहेब म्हणतात गाढवात आणि आपल्यात काय फरक. कारण नुसतं कुठल्या तरी पुस्तकांमध्ये ते नमूद आहे आणि असं केलंय आणि म्हणून आपण ते काव्यात्मक आहे म्हणून आपण मान्य करायचं. मुद्दा आहे की तत्व शोधता आली पाहिजे आणि तत्व काय म्हणतं, कुठल्याही पुस्तकामध्ये नाहीये, तर बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आहे ते. नाही, पुस्तकामध्ये ते नोंदवलेलं नाहीये. बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आम्हाला वेगळा अर्थ वाटतो ना त्यांना. आता मी सुद्धा अभ्यास करायचा प्रयत्न करतोय सर, आणि मी तुमच्याकडूनही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मी तेच विचारतोय ना, ती घटना होती का मिथक होती. घटना असेल तर अशी घटना होऊ शकते का, होऊ शकते कधी, जर तिथं विज्ञानाचे नियम लागू होत नसतील, निसर्गाचे नियम लागू होत नसतील तर. तशी ती जागा असेल तर मान्य करू ना आपण. ब्लॅक होल सारखी ती जागा असेल तर मान्य करू आपण. आणि त्या ब्लॅक होलच्या जागेमध्ये काय व्हायला लागलंय, ते पात्र वेगानं उलट्या दिशेनं जायला लागले. आणि अमित सर, तुम्ही जे मगाशी वाचलं होतं स्टेटमेंट की ते सुरुवातीला वाहत जातं काही अंतर, हो की नाही, जे तुम्ही जे वाचून दाखवला तर माझ्या ऍज पर एज माय नॉलेज इज कन्सर्न ते सुरुवातीला वाहतही जातं म्हणजे त्या प्रवाहाच्या दिशेने, आणि सेंटर मध्ये गेल्याच्या नंतर मग तिथून वेगाने स्पीड मध्ये वापस येतं. आता ही बाब खरंच कोणत्याही विज्ञानवादी व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीला ती मान्य होऊ शकेल का. माझं काय म्हणणं, कालही आणि आजही मी ते मिथक आहे म्हणून सांगत आहे तुम्हाला, आणि मिथक म्हणून समजून घ्यावं हे सांगत आहे, पण तुम्ही ते मान्यच करायला तयार नाही. सर बौद्ध धर्मामध्ये आपण मिथक कसं मानायचं. काय बौद्ध धर्मामध्ये जर का एखादी बाब विज्ञानवादी म्हणून मान्य होत असेल तर मग बौद्ध धर्म नाही सर, धर्मग्रंथांची मांडणी करताना बौद्धांमध्येच नाही, जगातल्या, मी कालही तुम्हाला सांगितलं होतं, मराठी विश्वकोशामध्ये पुराण कथेवर एक विस्तृत नोंद आहे, ती आपण वाचून घ्यावी. हो, पण निश्चितच आपण इथंच नाही, आपण पूर्वी जे वाचलेलं आहे ना, बुद्ध शब्द ऐकू येतो असित मुनींना, त्या गोष्टी काय आपल्याला दाखवतात. माफ करावं मला, आपण जरा दुसऱ्या पॅनलिस्ट कडे जावं असं माझं म्हणणं. मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि मी परत एकदा आपल्याला आठवण करून देतो की मी इथं दुहेरी रोल करतोय, एक स्पीकर म्हणूनही, एका पार्लमेंटचा अध्यक्ष म्हणूनही, पण दुसरा विद्यार्थी म्हणूनही. आणि मी प्रयत्न करतोय की एवढे चांगले जे शिक्षक लाभलेले आहेत यांच्यापैकी कोणाकडून मला समजेल. तर माझी जी काय आजपर्यंत जी बुद्धी झालेली आहे, आजपर्यंत शिक्षण झालेलं आहे, त्यावरून ती मला घटना वाटत नाही, ती गोष्ट वाटते. गोष्ट म्हणून मान्य करू की आपण, म्हणजे मी तरी सध्या ती गोष्ट म्हणून मान्य करतोय, घटना म्हणून नाही. पण जर ती घटना मानायची असेल तर इथं जी इंग्लिश दिलेली आहे, बाबासाहेबांनी हे पुस्तक मुळात इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, तर त्या इंग्लिशच्या हिशोबानं एखादा शब्द इकडं तिकडं होऊ शकतो ह्या पॉसिबिलिटीज ठेवून
मला प्रशिक आनंद सर आणि नगरकर सरांची जी मांडणी आहे ती तर्कसंगत वाटते, निसर्गसंगत वाटते आहे. तर मी सुरेखाताई आता ताईच आहेत माझ्या, आपले अमित सरही आहेत, यांच्याकडून मी पुन्हा पुन्हा जाणून घ्यायचा प्रयत्न करेल की त्यांची बाजू काय. हा, मला मिथक असेल तर मान्य आहे, मिथक असेल, नुसती स्टोरी असेल तर मान्य आहे, पण घटना असेल तर ती काही बुद्धीला पटण्यासारखी ती घटना वाटत नाही. तर शालिनीताई बऱ्याच वेळ जरा थांबल्यात, शालिनीताईला बोलायला वेळ द्यावा आणि यानंतर नगरकर सरांकडे जातो मी, कारण नगरकर सरांना बोलायला मिळालं नाही बराच वेळ झाला. तर शालिनीताई. झालेल्या चर्चेवरून मी तरी अमित मेधावी सरांशी सहमत आहे की जी 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 रचना किंवा जी ओळ लिहिलेली आहे की हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले तर मी खरंच बोधीप्राप्ती होईल असं त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर ते खरंच मिथक आहे असं मला वाटतं की गौतम बुद्ध त्या 2,500 वर्षापूर्वी जो चातुर्वर्ण्य किंवा अनेक समस्या होत्या, तृष्णा, यज्ञयाग, स्त्रियांना कमी लेखण्याची पद्धती होती, ह्या सगळ्या गोष्टीच्या विरुद्ध समानता आणण्यासाठी त्यांनी सुरुवात केली असं मला वाटतं. ओके, आता यामध्ये मुद्दा आला मराठी आणि इंग्लिश. तर मला जेवढं इंग्लिश थोडं कळतं, जेवढं कळतं त्यावरून मला इंग्लिशचा अर्थ मराठीपेक्षा फार वेगळा वाटतोय. मला आता म्हणजे मी काल ट्रान्सलेशन करताना प्रवाहाच्या विरुद्धच केलं होतं, पण कालच्या माझ्या ट्रान्सलेशनला मीच सहमत नाही असं मी सांगेन. मला ते तरंगत इथपर्यंत मी पोहोचले, कारण तिथे इंडिड एक शब्द आला इंग्लिशमध्ये की खरंच ते तरंगत राहिलं, खरंच ते तरंगत राहिलं असं आलेलं आहे. तर इंग्लिशच्या वाचनावरून माझं तसं मत झालेलं आहे. तर हा एक मराठी वर्सेस इंग्लिशचा गोंधळ झाला. दुसरं मिथक वर्सेस तथ्य, तर त्यामध्ये नगरकर सरांनी बहुधा याला तथ्य म्हणले, आणि यामध्ये तिसरी मांडणी अशी येते प्रवाहाच्या विरुद्ध, म्हणजे जो काही तेव्हाचा प्रवाह होता, मग ते सर शब्द वापरतात पटीस्वत्तगामी, पटीस्वत्तगामी प्रवाहाच्या विरुद्ध वर्सेस प्रवाहासोबतच. तर ह्या 3 बाबतीवरती नगरकर सरांनी आपलं मत मांडावं असं माझं म्हणणं. मराठी वर्सेस इंग्लिश, परत मिथक वर्सेस तथ्य, आणि दुसरं प्रतिस्रोतगामी वर्सेस स्त्रोतगामी म्हणावं लागेल, नाही का? हा घोड काही फक्त आणि फक्त ट्रान्सलेशननी केलेला घोड आहे, आणि ट्रान्सलेशन मराठीत आणि हिंदीत जो झाला आहे तिथे 2 शब्द त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होते. पहिला शब्द इंग्लिशमध्ये आला आहे तो आहे स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय होते, एखादा छोटी नदी, एखादा झरा, असे त्याचे शब्दांचे अर्थ आहे. तर त्या नदीमध्ये असा फ्लो असतो, जे वाहत असते त्याच्या एक वरची बाजू असते आणि एक खालची बाजू असते. तर ते बुडलं तर खाली जाते, आणि वरच्या तरंगणे म्हणजे असंट करणे, वरच्या बाजूने असंट करत करत ते जातं. तर तो पहिला शब्द आहे की तो भांड वरच्या बाजूने म्हणजे स्ट्रीमच्या वरच्या असंट करायला लागेल तर मला बोधी प्राप्त होईल. आणि नंतर आलं की द वेसल इंडीड बिगेन टू फ्लोट, म्हणजे जसं म्हटलं तसंच घडलं. इंडीड म्हणजे अरे वास्तव तसंच घडलं असा त्याचा अर्थ आहे. आणि मग फ्लोट अगेन्स्ट द करंट. आता ते काय आहे, अगेन्स्ट द करंट म्हणजे आता इथे स्ट्रीम नाही वापरलं, पण मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करताना दोन्ही ठिकाणी तिथे त्यांनी काय शब्द दिलाय, प्रवाह. हा, दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रवाह दिला. त्यांनी ते बदलवायला पाहिजे होता. एक नदी आहे आणि एक दुसरी लाट आहे. नंतर आलेला जो मुद्दा आहे, ज्यांनी मराठी हिंदी वाचत आहे ते कंसात सध्या तरी त्या लाटा करंटच्या जागी त्यांनी लाटा, दुसऱ्या ठिकाणी जेव्हा येते तेव्हा त्यांनी लाटा करावं, आणि विरुद्धच्या ऐवजी त्यांनी संघर्ष करावा. लाटांशी संघर्ष करत करत ते शेवटी जाऊन मुस्लिम नागा त्याच्या जवळ जाऊन बुडाले. एवढं साधं सिंपल ते आहे. लोकांनी का त्याला मान्य करू नये हे मला माहित नाही. म्हणजे इतकी साधी इंग्लिश असल्यावर त्यांनी मान्य करू नये असंही होऊ शकत नाही. आता ते अनुवादकांनी एक
कारण हिंदीतला जो अनुवाद पहिले आला, नंतर मग मराठीचा आला. आता त्या मराठी अनुवादकांनी हिंदीचाही सहारा घेतला की काय माहित नाही, पण आता इथे तुम्ही शब्द ज्याला कोणाला इंग्लिश येते, आजही कोणी करत असेल तर अगेन्स्ट दी करंट म्हणजे लाटांशी संघर्ष करत करत होतो, आणि असेंट द स्ट्रीम म्हणजे त्या झऱ्याच्या वरच्या बाजूनी होतं, डिसेंट म्हणजे खालच्या बाजूनी होतं. तर वरच्या बाजूने ते वाहत इंडीड ते वाहत राहिलं, आणि ते इंडीड ते पोहत फ्लोट करत राहिलं, बुडालं नाही. ते पहिलेच म्हटलं की जर ते वरच्या दिशेने राहू दे, नाहीतर ते बुडू दे. ते बुडलं अजिबात नाही, ते तरंगतच राहिलं, म्हणजे वरच्याच बाजूने राहिलं, आणि शेवटी ते लाटांशी संघर्ष करत करत काही काळ ते समोर वाहत वाहत जाऊन नाग जो होता, मुस्लिम नाग, त्यांच्या ज्या निवासस्थान होतं तिथे जाऊन ते शेवटी बुडालं. याचा अर्थ सर्व नैसर्गिक नियमांचं पालन झालेलं आहे. विज्ञान जेव्हा आपण म्हणतो, विज्ञानाची व्याख्या तुम्ही जर करत असाल तर ते विज्ञान म्हणजे नुसतं सायन्स नाही होत. ते द इंटेलेक्च्युअल अँड प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी encompassing the systematic study of structure and behavior of the physical and natural world, through observation and experiment. आता हे ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंट आणि सिस्टमॅटिक स्टडी हे आर्ट्स मध्ये पण करतो आम्ही, आणि म्हणूनच आर्ट्सचे जे विषय आहे ते आर्ट्सच्या विषयाला देखील लोक आता सोशल सायन्स किंवा ह्युमॅनिटीज असा सब्जेक्ट असा टर्म देतात. त्यामुळे असा कोणीच मानू नये की हा जो प्रकार आहे की सायन्स शब्द दिला त्याच्यात मग हे आर्ट्सचे विषय येणार नाही, कॉमर्सचा विषय येणार नाही, असं अजिबातच त्यांनी कोणी समजू नये. बरं, दुसरं सर मिथक वर्सेस तथ्य यावरती, आणि तिसरं ते प्रतिगोम साथी वर्सेस स्त्रोतगामी. म्हणजे सर 3 मुद्दे घेऊन हे मुद्दे मांडत होते. तर मला वाटतं या तिन्हीचा एकत्रितरित्या हा गोंधळ आहे. तर त्याच्यावर काही बोलता येईल का? याला मिथक यासाठी समजताच येत नाही, कारण हे फॅक्ट आहे. जे काही झालेलं आहे, हे फॅक्ट आहे, आणि हे जसं तसं थोडंसं अनस्टेबल आहे, नेटवर्क होईल थोड्या वेळात ठीक. हे फॅक्ट आहे, म्हणजे त्याला भोजन मिळालेलं आहे, हे तर मिथक नाही आहे. त्याला ते भोजन एक सोन्याच्या पात्रात मिळालेलं आहे, हे मिथक नाही आहे. आणि ते त्यांनी खाल्लं, त्याचं पोट भरलं, त्याला शक्ती प्राप्त झाली, हेही मिथक नाही आहे. आणि मग ज्या प्रकारे सर्वच गोष्टी ठीकठाक आहेत, त्याला अचानकच हे मिथक बनायची काय गरज आहे? अचानक याला मिथक बनवून, म्हणजे हे पुस्तक जे बुद्धाने त्याचा धम्म आहे, हा शोध आहे का म्हणजे शोध पुस्तक आहे, म्हणजे एक फिलॉसॉफिकल पुस्तक आहे की एक कादंबरी आहे? म्हणजे ज्या प्रकारे एक कवीची कल्पना किंवा एका लेखकाची कल्पना असते, तसा काल्पनिक बुद्धाबद्दल एक कथा आहे का? हा बुद्ध कधी जगात झालाच नाही, त्यांनी कधीच काही शोध लावलाच नाही, फक्त एक काल्पनिक, जसं देव ईश्वर असतं तशा स्वरूपाचा स्वरूप हे पुस्तक, आणि तशा स्वरूपाचा हा हिस्टोरिकल बुद्ध नाही आहे का? हा फॅक्च्युअल बुद्ध नाही आहे का? म्हणजे असं काहीतरी आपण जे फॅक्टच्या पुस्तकांना आपण मिथकांच्या पुस्तक बनवून टाकणे, हे जरा अतिशयोक्ती होते, आणि त्याला रूपक म्हणून मानायची काही गरजच नाही आहे. काय होतं, एक सुरेखाताईने आणखी एक मुद्दा मांडला होता. त्यांनी 2500 वर्षांची परंपरा एखादी असेल, त्याला आपल्याला सोडता येत नाही. या ग्रंथाच्या अगोदरच एक प्रोलॉग दिलेला आहे की वर्तमानातले लोक, प्रोलॉगला मराठीत काय शब्द आहे? प्रस्तावना नाही, प्रस्तावनाच्या नंतर आहे. प्रोलॉगला आत्मकथन नाही, आत्मकथन नाही आहे. प्रोलॉग मनोगतही नाही आहे. उपोद्घात हा शब्द आहे, आणि ते उपोद्घात एन्सायक्लोपीडिया अँड रिलिजियस एथिक्स इथून ते घेतलेलं आहे. तेव्हा त्याच्यात जे चर्चा आहे की आपल्याला वर्तमान आणि इतिहास म्हणजे परंपरा आणि प्राचीन याच्यात जे काही दिलेलं आहे त्याच्याशी सुसंगती साधण्याकरता जर आपल्याला काही करायची गरज असेल, तर आपल्याला आपल्या साहित्यात बदल देखील करावा लागेल. आपल्या अनेक परंपरा सोडाव्या देखील लागतील. उपोद्घात चांगल्याने आणि पुन्हा पुन्हा वाचावं,
2 वेळा वाचावं. मला वाटतं की त्याच्यावर आणखी एकदा चर्चा झाली तरी चालू शकेल. पण उपोद्घात हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे आणि तो या ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेला आहे. ते तुम्हाला दृष्टी देतं की समोर धम्माचा अभ्यास करत असताना विज्ञानाची कास सोडायची नाही. अगदी प्रिफेस मध्ये देखील विज्ञानाची कास सोडायची नाही, तिथून सुरू आहे. आणि जे इंट्रोडक्शन आहे तिथे लॉजिकल असलं पाहिजे, रिझनेबल असलं पाहिजे, पटण्यासारखं असलं पाहिजे, अशा गोष्टी त्या तिथे दिलेल्या आहे. आणि तिसरं हा उपोद्घात आहे. या उपोद्घात मध्ये अत्यंत वैज्ञानिक होण्याची फार गरज आहे. विज्ञान म्हणजे सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. अशा पद्धतीने त्याचा विचार करून ते फॅक्ट्स आहे त्यांना फॅक्ट्सच राहू द्या, अजिबात ती कल्पना नाही. आणि ह्या पुस्तकात इतर ठिकाणी जेव्हा केव्हा कल्पना येतील त्यावेळेस आपण ते चर्चा करू. म्हणजे ते वास्तविक कल्पनाच आहेत की फॅक्ट पण आहेत ते आपण बघू. ते येऊ द्या. अजूनच काही पूर्वग्रह दूषित होण्याची काही गरज नाही की नंतर आलेल्या गोष्टी. काल जो एक पटसेनाचा हात आला होता, त्या हात म्हणजे तो काल्पनिक आहे की रूपक आहे की मिथक आहे, तो चॅप्टर येऊ द्या, नंतर आपण पाहू त्याला काय आहे ते, है ना. मग असं धरणीकंप नाही, पण सरांची मांडणी कशामुळे दिसते सर की तो पटी स्वत्तगामी हा शब्द जो आलाय त्यामुळे ती मांडणी तशी दिसते किंवा ते जशा तसं ते त्यांना पटतंय, तर त्याला कसं बघावं. इथे एखादा शब्द इथे ते आलं, डिक्शनरी मध्ये आलं, पण डिक्शनरी आहे म्हणून हे पुस्तक आहे असं नाही आहे. डिक्शनरीत अनेक विचार असतात, अनेक शब्द असतात, ते सर्वच विचार आणि ते भाषा आहे. त्या भाषामध्ये सर्वच गोष्टी आहेत. तर त्या भाषा संदर्भात सर्व इथे लागू होते असं नाही. आणि बुद्धाची जी मांडणी आहे ती विकासाचा जो स्रोत आहे तो बुद्धांनी नव्याने शोधून काढला की माणसाची उन्नती व्हायची असेल, मानव सभ्यता डेव्हलप होणार असेल, तो प्रवाह बुद्धापासून सुरू झाला. याच्या अगोदर लोकांनी केलाच नव्हता. आणि हाच मुख्य स्रोत आहे. आणि हा स्रोताला अनेक लोक जॉईन झाले. आणि हा विरोधी स्रोत नाही, हा चांगला स्रोत आहे, पॉझिटिव्ह आहे. बुद्धाला आपण कधीच असं म्हणत नाही ते प्रतिक्रांतीवादी होते, असं कधीच म्हणत नाही. ब्राह्मणाच्या क्रांतीला आम्ही क्रांती म्हणत नाही म्हणजे. आणि क्रांती बुद्धाच्या क्रांतीला क्रांती म्हणतो आणि ब्राह्मणांची जी क्रांती आहे त्याला प्रतिक्रांती म्हणतो. हे असं स्पष्ट बाबासाहेबांचा ग्रंथ क्रांती प्रतिक्रांती देखील तुम्हाला ग्रंथ दिलेला आहे. आम्ही प्रतिगामी लोक नाही आहोत. आम्ही स्रोत मध्ये मुख्य धारा आहे. आणि म्हणूनच हिंदू धर्म किंवा हा वर्णवादी धर्म भारताच्या पुढे तो जाऊ शकला नाही, क्वचितच गेला. आणि हा बौद्ध धर्म आज जग वेढून टाकलाय. आज युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनचा जो कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचे जे कॉन्स्टिट्यूशनचं जे प्रिएम्बल आहे त्याच्यात देखील त्या चार्टरचं जे मुख्य पन्ना आहे, जसं आमचं प्रिएम्बल आहे त्यांच्याही प्रिएम्बल मध्ये 1945 मध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्याय घेण्यात आला. आज फ्रान्सच्या क्रांतीनंतर त्यांना 2 महायुद्ध करावे लागले तेव्हा यांची अक्कल ठिकाणावर आली. बुद्धांनी 2500 वर्ष, आता कोणाला 2500 वर्षावर काही ऑब्जेक्शन असेल तर एकूण एक त्याचा वर्ष ते काढता येईल, कॅल्क्युलेटर घेऊन आपल्यालाही बसता येतं. पण 2500 वर्ष अगोदर हे बुद्धांनी शोधून काढलं की या पद्धतीने, या तत्वाने आम्ही अनुसरण केलं तर मात्र युद्ध होत नाही, माणूस सुखात राहतो, एकामेकाशी संघर्ष होत नाही, वॉरफेअर होत नाही आणि हे नष्ट होतं. एकंदरीत बुद्धांचा जो स्रोत आहे हा प्रतिग्रामी नसून तो मुख्य स्रोत आहे. आणि तो लोकांना तारणारा आहे, लोकांना पुढे घेऊन जाणार आहे, मागे घेऊन जाणारा अजिबातच नाही, खेचून ठेवणारही अजिबात नाही, जितके तिथे ठेवणारा अजिबात नाही. तो प्रवाह निश्चितच समोर समोर जाणार आहे, प्रगतीकडे जाणार आहे, कुठेही त्याच्यात अडथळे नाही आहे. आणि याला रूपक मानण्याचे काहीच कारण नाही. हा साधा त्यांनी प्रयोग केला की जर विज्ञान संगत असेल, जसा या प्रकारे या कटोऱ्यावर सर्व काही बरोबर होतं, सर्व कार्यकारण भाव बरोबर लागू होतात, तसंच मी विचारांच्या बाबतीतही असंच कार्यकारण भाव लागू करीन तर मलाही निश्चितच यश मिळणार आहे. आणि मला हे शुअर आहे की या सर्व मी बुद्धी लावतो आहे. आणि मी कुठल्याही प्रकारचे आता जुने जे कर्मकांड होते किंवा जुने जे मी अजून करून पाहिले की ध्यान वगैरे
मनाला त्रास देण्याचं काम, शरीराला त्रास देण्याचं काम, हे कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम मी करणार नाही, तर मी नव्याने काम करणार आहे. त्यामुळे हे त्यांचा नैसर्गिक नियमाला अनुसरण करून जर हा कटोरा समोर वाहत असेल, तर मी देखील विज्ञानाच्या दृष्टीने किंवा नैसर्गिक नियमाने मलाही उत्तर मिळेल. मी ह्याच प्रकारे काम करणार आहे, मी विज्ञानाची कास धरणार आहे आणि मलाही निश्चित तिथे विचार करून मला उत्तर शोधता येईल. मी आता धन्यवाद सर. शालिनीताईकडे जातो आणि नंतर परत अमित मेधावी सरांकडे जाऊया. आणि हा मुद्दा इथं थांबवायचा का कंटिन्यू करायचा का पुढची गोष्ट घ्यायची हे आपण अमित मेधावी सरांनाच विचारूया. तर शालिनीताई आपण काय सांगू शकाल? मला असं म्हणावंसं वाटतंय की हे बाबासाहेबांनी मुळात हा जो ग्रंथ आहे तो इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे आणि त्याचं मराठीत किंवा हिंदीत भाषांतर नंतर झालेलं आहे. मग ज्यांनी कुणी केलं असेल ते त्या पद्धतीने केलं असेल, त्यांच्या समजण्याच्या आकलण्याच्या पद्धतीनुसार केलं असेल. मग जो मूळ ग्रंथ आहे तो वाचून जर आपल्याला जर आपली चर्चा झाली किंवा त्याच्यातून जो महत्वाचा मुद्दा आहे, जो काही सार आहे तो समजला तर बरं होईल. म्हणजे मला असं वाटतं की कारण आपण इंग्रजी शब्दाचे अर्थ लावतोय, मराठी शब्दाचे अर्थ लावतोय, त्याच्यामुळे एकीकडे वेगळा अर्थ निघतोय की पात्र निश्चितच बुद्धाने दिलेला धम्म हा विज्ञानवादी आहे, मानवतावादी आहे, तर्कसंगत आहे. पण इथे पात्र बुडालं किंवा पात्र तरंगलं इंग्रजीच्या लाईन नुसार किंवा इंग्रजी अर्थानुसार ते तरंगलं असा त्याचा अर्थ निघतोय. तर मराठी म्हणजे माझ्याकडे मराठी ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तो विरुद्ध दिशेने गेलेला आहे. विरुद्ध दिशेने गेलाय तो नेमकं मग आमच्यासारख्यांची पण जरा आम्ही पण जंबल होतो. तर मग अशा वेळेस मग आपण काय केलं पाहिजे? नाही, अशा वेळी जर अमित मेधावी सर म्हणतायत की जिथून घेतलंय तिथं जायला पाहिजे, बरोबर आहे. तर ते त्रिपिटकामध्ये जाऊन जे काही स्टोरी देतात, तर आता त्या स्टोरीकडे गेलो आपण, तर मग त्या स्टोरीमध्ये मी जसं म्हणत होतो की चला बाबा त्या स्टोरीकडे जाऊ, पण त्यातली घटना किती आणि त्यातली अतिशोक्ती किती, तर आपण अमित मेधावी सरांनाच विचारूया. तर त्यांनी मान्य केलंय ते मिथक म्हणून आहे आणि त्याच्यातून त्यांना ते म्हणतात की अबोध असा द्यायचा आहे की बुद्ध त्यावेळेचा जो काही प्रभाव होता त्याच्या विरुद्ध जात होते म्हणून पात्र विरुद्ध. तर आता ते ठीक आहे, म्हणजे त्याची तशी मांडणी. तर तरी आपण परत एकदा अमित मेधावी सरांकडे जाऊया. आणि सर आपण काय म्हणू शकाल? मगाशी प्रशिक आनंद सरांनी जे वाचून दाखवलं ते अतिशय महत्वाचं होतं आणि त्यामध्ये त्यांनी जे काय सांगितलेलं आहे, म्हणजे एखादी घटना आपण पाहतो तर त्या घटनेमधून आपल्याला काय स्वीकारायचं आहे हे आपण ठरवणं खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश झोत नावाचं जे प्रकरण आहे त्याच्या अगदी सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे की भारताचा इतिहास जो आहे तो महिला आणि लहान मुलांच्या मनोरंजनाकरता त्याला पौराणिक कथा बनवलं गेलं असं बाबासाहेब म्हणतायत. आणि आपल्याला जर इतिहास समजून घ्यायचा असेल तर या पौराणिक कथा ज्या आहेत त्या कथा आपल्याला म्हणजे उलगडाव्या लागतील, त्या कथेवर भाष्य करावं लागेल. आणि खाली तिथंच बाबासाहेबांनी असुर कोण होते, नाग कोण होते, या गोष्टी तिथं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि शेवटचं त्यातलं एक वाक्य असं आहे की या ढिगाऱ्यावरील प्रकाश झोतामुळे आपण प्राचीन भारतीय इतिहासाला नव्या प्रकाशामध्ये पाहू शकतो. आपल्याला या घटना पाहाव्या लागतील. ह्या जर आपण नाकारल्या, काल आपण जे पाहिलं खांडवन, नागांना जाळलं गेलं, या कथा आपण जेव्हा वाचतोय ना त्या कथेमधून तत्कालीन त्या काळामध्ये काय सांस्कृतिक संघर्ष झाला असेल किंवा समाजाचा प्रवास कसा झालेला आहे हे आपल्याला त्यामधून दिसत असतं. या दृष्टीनं या कथांकडे पाहणं खूप आवश्यक आहे. कारण त्यावेळेचे संस्कार कसे आहेत, त्यावेळेचं राजकारण कसं आहे, त्यावेळेची लोकांची जगण्याची पद्धती कशी आहे ते तिथं आपल्याला जाणवत असतं. आणि प्रतिस्रोतगामी हे बघा, स्वीकारा किंवा नाकारा, पण हा मूळ बुद्धांचा शब्द आहे. आपण आपल्या मनानं त्याला नाकारू शकतोय किंवा स्वीकारू शकतोय हा प्रश्न आपला आहे, पण तो बुद्धांचा नाही असं आपण म्हणू नये. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एकीकडं हे बघा बुद्ध एक म्हणजे आपण कुठं थांबलेलो आहोत तिथून आपण पाहणार आहे. आपल्या पश्चिमेला एखादी वस्तू आहे का पूर्वेला एखादी वस्तू आहे,
एखादा माणूस पश्चिमेला थांबलाय तो म्हणाल पूर्वेला वस्तू आहे, आणि एखादा माणूस पूर्वेला थांबलाय तो म्हणेल पश्चिमेला वस्तू आहे. तशा पद्धतीनं बुद्ध जिथं थांबलेले आहेत 2500 वर्षापूर्वी, त्या काळामध्ये तो काय मुख्य प्रवाह नव्हता बुद्धांचा. बुद्ध एकटे थांबलेले होते आणि प्रवाह सगळा होता, आणि त्या प्रवाहाच्या विरोधामध्ये ते एकटे उभा होते. आज युनो मध्ये गेलं, आज जगापर्यंत गेलं, जगाला आज बुद्धांची गरज आहेच, तो प्रश्न नाहीच आहे. पण त्यावेळेला बुद्धांनी जी काय मांडणी केली ती महत्वाची. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बुद्धांना अनेकदा असे प्रश्न विचारायचे की तुम्ही क्रियावादी आहात का अक्रियावादी? तर बुद्धांनी खूप सुंदर उत्तर दिलंय. त्यामध्ये मला असं वाटतं की हे सूत्र आपल्याला समजून येईल. ते काय म्हणतायत, ज्या काही अकुशल गोष्टी आहेत, हिंसा करणं, चोरी करणं वगैरे, ज्या अकुशल गोष्टी आहेत त्या बाबतीत मी अक्रियावादी आहे, आणि ज्या काही कुशल गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या बाबतीत मी क्रियावादी आहे. अशा प्रकारे ते आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग ते प्रतिस्रोतगामी कोणत्यासाठी आहेत, तर हे आपण सांगितलं ते. आणि नगरकर सर जर जे मगाशी म्हणतायत ते स्रोतगामी आहेत, तर मग तो स्रोत कोणत्या प्रकारचा, तर तो मैत्रीचा आहे. मैत्री, करुणा, मुदिता किंवा सद्भावना आणि या गोष्टींचा तो स्रोत आहे. अशा पद्धतीने आपण त्याला पाहू शकतोय. म्हणजे वाद काहीच नाही, आपण दोन बाजूनं फक्त पाहत आहोत, वेगवेगळ्या दिशेनं थांबून पाहत आहोत, असं मला या निमित्तानं वाटतं. हा, प्रशिक सर बोला. मलाही तेच सर, यांचा फक्त एक मला मुद्दा थोडा पटला सर, की ते म्हणतायत की त्यावेळी बुद्ध एकटेच होते, तर मग त्यावेळी त्यांना स्त्रोतगामी कसा म्हणता येईल, आणखी स्त्रोत सुरूच झाला नव्हता ना त्यांचा. तर बरोबर, मग त्यावेळी ते काय म्हणता येईल त्याला, ते पतिस्वत्तगामी असं म्हणता येऊ शकतं. तर प्रतीक आनंद सर प्लीज. एक आपण आता एक विश्लेषण, मी एक साधं सोपं एक जनरल विश्लेषण मांडतोय. एका व्यक्तीला संबोधी प्राप्त होणार असेल, एका व्यक्तीला, आपण जनरल एक्झाम्पल घेतोय, एका व्यक्तीला संबोधी प्राप्त व्हायची असेल तर तो एक भाकीत करतोय की मला संबोधी प्राप्त व्हायची असेल तर एका दिशेने वाहू दे. ए टू बी आपण ती दिशा घेऊया प्रवाहाची ए टू बी ही एक दिशा आहे. संबोधी प्राप्त व्हायची असेल तर ए टू बी प्रवास होईल एका पात्राचा, आणि संबोधी प्राप्त व्हावयाची नसेल तर विरुद्ध दिशेने म्हणजे बी टू ए होईल. बरोबर आलं लक्षात आहे? म्हणजे जर संबोधी प्राप्त व्हावयाची असेल तर ए टू बी प्रवास होईल, राईट, म्हणजे एका प्रवाहाच्या दिशेने ए टू बी. आणि जर संबोधी प्राप्त व्हावयाची नसेल तर प्रवास हा उलटा म्हणजेच बी टू ए होईल. आता एका व्यक्तीला संबोधी प्राप्त झाली तर तो ए टू बी गेला असं म्हणायचं, समजायचं की बी टू ए गेला म्हणायचं. दोन विधान आहेत जनरल, म्हणजे अगदी एमपीएससी युपीएससी कोणत्याही जगातल्या जनरल विज्ञानाच्या किंवा अविज्ञानाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला द्या, आपण परत ते स्टेटमेंट लिहितोय. संबोधी प्राप्त झाली, ए टू बी प्रवास. दुसरं, संबोधी प्राप्त होणार नाही, बी टू ए प्रवास, उलटा प्रवास, बी टू ए. आता आपण खाली स्टेटमेंट देतोय, आणि त्या व्यक्तीला संबोधी प्राप्त झाली तर त्याचा प्रवास कुठून कुठे झाला, कोणत्या दिशेने झाला? ए टू बी झाला. चला, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने झाला ना. नाही सर, माझं म्हणणं ते इथं जरा ते अवघड जाता येईल तसं लावायला, कारण इथं ते अगदी सोपं फ्लोटचा इश्यू झालाय. फ्लोटचा इश्यू झालाय. नाही, आपण ते सुरुवातीचं स्टेटमेंट वाचतच नाही आहोत. बाबासाहेबांनी तिथे जे सुरुवातीला काय लिहिलंय ते इंग्रजीमध्ये ते अगदी स्पष्ट म्हणतायत. ते तिथे काय लिहित आहेत की, मी ते जसंच्या तसं स्टेटमेंट वाचून दाखवतोय. ते म्हणतात, भाकीत करताना ते काय म्हणतात बघा, ही हॅड ऑल्सो ट्राईड टू फोरकास्ट हिज फ्युचर. त्यांनी त्याचं स्वतःचं भविष्य भाकीत सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. कसं केलंय? धिस ही डीड बाय थ्रोविंग द बाउल ऑफ फूड. ते जे काही पात्र होतं ते फेकून, कुठे? नदीत फेकून. सुजाताज मेड ब्रॉड, सुजाताच्या ज्या दासीने आणलेलं होतं जे अन्न, आणि मग त्यांना ग्रहण केल्यावर ते जे पात्र होतं ते बाय थ्रोविंग इन टू द रिव्हर निरंजना सेइंग. आणि मग फेकताना ते काय म्हणतात, इफ आय एम टू हॅव एनलाइटमेंट. आता तिथेच ते मगाशी मी जे दोन स्टेटमेंट जे बनवले ना, ते सिद्धार्थ गौतम स्वतः बनवत आहेत. ते म्हणतायत की इफ आय एम टू हॅव एनलाइटमेंट, जर का मला संबोधी प्राप्त व्हायची असेल, लेट द बाउल असेंड द स्ट्रीम. हे जे मी जे पात्र जे फेकतो आहे त्या नदीच्या प्रवाहामध्ये, ते प्रवाहासह वाहत जाऊ दे, प्रवाहाच्या दिशेने वाहत जाऊ दे. पहिली शक्यता, पहिलं भाकीत. इफ नॉट, जर का मला संबोधी प्राप्त व्हावयाची नसेल. दुसरं वाक्य, आता जर का मला संबोधी प्राप्त व्हावयाची नसेल, इफ नॉट
लेट इट गो डाऊन, ते तळाशी जाऊन बुडू दे. म्हणजे एक तर वाहत जाणार आहे, जात म्हणजे पात्र जर वाहत जाणार असेल तर मला समृद्धी प्राप्त होईल, आणि मला जर समृद्धी प्राप्त होणार नसेल तर पात्राला तिथल्या तिथंच बुडू दे. म्हणजे भाकीतं 2 केली. आता मला या 2 भाकितांवर एक साधा प्रश्न उपस्थित करावायचा आहे, विचारावायचा आहे की काय सिद्धार्थ गौतमाला समृद्धी प्राप्त झाली काय त्यांच्या जीवनामध्ये? उत्तर काय आहे? होय. तर पहिलं भाकीत काय म्हणतं की मला ते पात्र वाहत जाऊ दे. आणि बाबासाहेबांनी मग पुढच्या ओळीमध्ये जे लिहिलंय ते काय लिहिलंय, ते पुढे लिहितात, द वेसल, ते पात्र, इंडीड, खरोखरच, म्हणजे जे दोन भाकीतं केले होते त्यानुसारच आता घटना घडणार आहे. त्याच्यामध्ये काही अदल बदल नाही. भाकीतं 2च होते. प्रवाहासोबत वाहत जाईल तर मला समृद्धी प्राप्त होईल, प्रवाहासोबत जाणार नसेल आणि जागेवरच बुडणार असेल तर मला समृद्धी होणार नाही, प्राप्त होणार नाही. सिद्धार्थाला समृद्धी प्राप्त झाली आहे आणि होणार आहे. तर त्याच्यामुळे इथे ते पुढे म्हणतात, द वेसल इंडीड, आणि खरोखरच ते जे पात्र बिगेन टू फ्लोट, ते वाहत गेलं, ते तरंगत गेलं. आता पुढे त्यांनी जे स्टेटमेंट जे केलंय ते अगेन्स्ट द करंट. इथे ते जात असताना, वाहत जात असताना ते कसं वाहत गेलं याचं विश्लेषण, याचं विवेचन बाबासाहेबांनी जिथे लिहिलंय की ते जात असताना ते त्या ज्या काही लाट, ती जी काही लाट असेल, हेलकावे खात जे जातं, म्हणजे प्रवाहामध्ये वाहत जाताना ती जी वस्तू आहे ती संघर्ष करत जाणे, हेलकावे खात जाणे किंवा त्या प्रवाहाशी झुंज देत जाणे, असं ते तरंगत तरंगत पुढे गेलं. इट इज कव्हरिंग अ डिस्टन्स. आणि ते डिस्टन्स कव्हर करत करत ते पुढे लिहितात की अगेन्स्ट द करंट असं ते वाहत गेलं, अँड ऍट लास्ट सँक. आता ते बुडतंय, ते तात्काळ बुडालं नाही, टाकल्या क्षणी तिथल्या तिथे तळात जाऊन बसलं नाही, ते आधी वाहत गेलं, वाहत जाऊन ऍट लास्ट मग ते सँक नियर द अबोर्ड ऑफ काला अ नागा किंग. आणि नंतर ते काळ नावाच्या नागराजा जो होता काळ नावाचा, त्याच्या निवासस्थानाजवळ ते अंतर कापत जाऊन नंतर बुडालं. म्हणजे इथे तो प्रवाहासोबत वाहत जाऊन नंतर बुडाला. इतकी ओढाताण करून जरी तुम्ही सांगितलं सर, तरी ते काही सत्य नाहीये ते नोंदवलेलं. नाही, तुम्ही ओढाताण जरी केली ना तरी मूळ जे लिहिलेलं आहे विश्लेषण ते केलंय, पात्र प्रवाहाच्या विरोधामध्ये उलट गेलेलं आहे असंच नोंदवलेलं आहे. बाबासाहेबांनी तसंच इंग्रजीमध्ये नोंदवलंय. तुम्ही शब्द ओढाताण जरी केले तरी त्याचा अर्थ बदलत नाही सर. माझं काय म्हणणं, धन्यवाद आपल्या सर्वांना. फार विस्तृत चर्चा झालेली आहे. हा थोडा गोंधळ आहेच की अमित मेधावी सर म्हणतात जसं ते पालीमध्ये, तिथं तर फारच मोठं विवेचन आहे आणि सर त्याला घटना न म्हणतात ते मिथक मानतायत. आणि मला वाटते इंग्लिश वाचणारी लोक याला घटना मानतायत आणि घटना मानतायत, फॅक्च्युअल, आणि ते फ्लोट शब्द वापरतायत. ते असेंड द सी म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध न जाता प्रवाहावर तरंगलं. आणि खरंच ते तिथं मलाही इंडिड शब्द आल्यामुळं मलाही तसं ते वाटायला लागलंय. पण अमित मेधावी सर जे पालीमधलं साहित्य देतात, आता त्यामध्ये ते त्यांची भूमिकाही आहे की बुद्ध त्यावेळेच्या प्रवाहाच्या विरुद्ध होते म्हणून ती स्टोरी तयार केली तशी असावी असं म्हणणं. आता घटना घडली नाही असं ते मान्य करतात. तर माझं म्हणणं आता यावर चर्चा झालेली आहे. धम्मदीप सर एक मिनिट घेतोय. खरोखरच हा जो शब्द जो बाबासाहेबांनी वापरला, बरोबर आहे, इंडीड हा जो शब्द आला, तर त्याच्या पूर्वी जर घटना तशाच घडत असतील तर खरोखर शब्द येईल, बरोबर आहे. तर पूर्वीचं जे विधान आहे त्याच्यामध्ये अगेन्स्ट वाला शब्दच नाहीये, बरोबर सर, डिसेंट वाला शब्द नाहीये, बरोबर सर. इंग्लिश मधून तसंच कळतंय, नाही खरोखरच कळतंय, नाही कारण खरोखरच जो शब्द जेव्हा त्याने वापरला तर खरोखरच तसं झालं. म्हणजे खरोखरच तसं झालं म्हणण्याच्या पूर्वी ज्या बाबी मांडल्यात त्याच्यामध्ये एक तर तो डिसेंट शब्द यायला हवा होता, किंवा मग अगेन्स्ट वाला शब्द यायला हवा होता की मला जर समृद्धी प्राप्त व्हायची असेल तर हे पात्र विरोधी म्हणजे असेंड द स्ट्रीम जाण्यापेक्षा असं म्हणावं. नोंदच इंग्रजीत नाही सर. या प्रसंगाची नोंद इंग्रजीमध्ये नाहीच आहे ना मुळामध्ये. ती मुळामध्ये आहे पालीमध्ये. आपण इंग्रजीचा आणि ही मराठीचा वाद करायची गरजच नाही ना. एखादं मूळ साहित्य कन्नड भाषेमध्ये असेल, एखादं मूळ साहित्य कन्नड भाषेमध्ये असेल आणि त्या कन्नड भाषेचा अनुवाद मराठीमध्ये झाला, इंग्रजीमध्ये झाला, आणि त्या दोघांमध्ये जर कन्फ्युजन झालं तर आपण काय करणार? कन्नड भाषेमध्ये मूळ काय म्हटलं हे पाहणार. तुम्ही मगापासून किंवा कालपासून ते मान्यच करायला तयार नाही मूळ पालीचं. मान्यता म्हणून नाही सर. नाही, मुद्दा कसा आहे की ते इंग्रजी जे आहे ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे ना सर.
ते स्वयंस्पष्ट आहे. ते स्वतः म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी जर का ती जर लँग्वेज असेल, स्पष्ट नाही, आम्हाला अगदी स्पष्ट उलट आहे. गेला बरोबर असं सर, वाचता माझं काय आम्हाला म्हणणं, माझं काय अर्थबोध म्हणणं आहे होतोय, सर, नाही माझं तुम्ही काय सरळ म्हणणं आहे गेला सर, असा मला अर्थबोध मला करता, नाही नाही त्यामुळे मला सर, नाही कन्फ्युजन नाही आहे. सर, नाही नाही मला सर, मला जेवढं कळालंय, माझं म्हणणं आपण आता बराच वेळ याच्यावर चर्चा केलेली आहे, तर मला दोन्ही बाजू कळाल्यात आणि बऱ्यापैकी दोन्ही बाजूमध्ये थोडंफार तथ्य दिसतच आहे ते. तर पुढे याचा काही उलगडा होते का तर बघत जाऊया आपण. तर माझं म्हणणं पुढे घेऊया. तर सुरेखाताई आपल्यासोबत आहेत. तर सुरेखाताई, पुढचा 5वा जो नंबर आहे पुढे काही जे ते, प्रकरण येतील ती तेव्हा नक्की होईल सर. हा, तर मी मग ते तुम्हाला वाचून, हा, याविषयी मग ऍश्युअर करतो. हो, धन्यवाद धन्यवाद. मग सुरेखाताई, हा, मत मांड तुझं आणि 5वं तू घेऊ शकशील तर चालेल. हा, एकच मिनिट हा. ही चर्चा मुळात सुरू कशी झाली होती की जो वाक्य मी पुन्हा वाचून आपला वेळ घेणार नाही, की फक्त जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे, आणि पात्र बुडालं काळ राजाच्या वगैरे वगैरे, तिथे आपण बोलतोय. आपला मुद्दा वादाचा कुठे होता सर, की आपण हे मिथक मानायचं, ही घटना मानायची, की ही गोष्ट मानायची. बरोबर धम्मदीप, आपला हा मुद्दा होता. पण मुद्दा कुठून सुरू झाला होता की ह्या वाक्याचं अर्थशः, शब्दशः आणि भावार्थ कसा घ्यायचा याच्यावरून सुरू झालेला होता. तर मला वाटतं की घटना कुठे नाकारत नाही, घटना घडलेलीच आहे. अमित मेधावी नाकारत नाही, मी नाकारत नाही. शालिनीताई आता म्हणाले की ह्या गोष्टीमुळे आमच्यामध्ये जम्बलिंग झालं, म्हणजे मतांतरी व्हायला लागलेली आहेत. मला काय म्हणायची, जेव्हा लोक एखादी गोष्ट सांगतात, एखादी घटना मुखोद्गत केली जाते, एखादी घटना आपल्यासमोर मांडली जाते, ती घटना सांगत असताना त्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, तर तेव्हा तर रूपकाचा आधार घेतलेला आहे. ती घटना नाकारली नाही, तर घटनेला पण मिथक म्हणण्याचा प्रयत्न मी केलेला नाहीये, असं मला इथे म्हणायचं आहे. तर मला असं वाटतं 5वा मुद्दा आज घेण्याच्या ऐवजी उद्या घेऊयात, कारण चर्चा खूप अवांतर झालेली आहे, छान झालेली आहे, पण नाही नाही, हा वेळ हा, पण झालेला आहे. गंमतदीप सर, ओके ओके, चालते तर चालेल, वेळ झालेला 10:30 आहे. वाजलेले आहेत, पण मी 10:30 हा झालेले मी आहेत. हा पण मला एवढंच सांगायचं आहे की मी चर्चेवर खुश आहे, कारण याच्याद्वारे शिकायला मिळालं. हा, बरोबर बरोबर. मान्यवर इथं आलेले आहेत, त्यांचे मी फार आभार मानतो की त्यांनी फार अभ्यासपूर्ण चर्चा केलेली आहे. आपली चर्चा वाया गेलेली नाहीये, व्यर्थ झालेली नाहीये. कारण पार्लमेंटमध्येही आणि सुप्रीम कोर्टातही सेक्युलर एका शब्दावरनं 10 वर्ष चर्चा होते. सॉव्हरेनिटी या शब्दावरनं 10 वर्ष चर्चा होते. तर मग तशा आपण चर्चा करायला काहीच हरकत नाही. उलट तशाच चर्चा करायची सवय आपल्याला लागावी, ती कला आपल्या डेव्हलप व्हावी, तेवढे प्रभावी आपण व्हावेत, तेवढे विद्वान आपण व्हावेत, त्या हिशोबाने आपली बुद्धी त्याला लागल्या जावी, म्हणून हा प्रयत्न आहे. आणि सर्वांनी त्यामध्ये अतिशय चांगले योगदान दिले असं मला वाटते. आणि परत एकदा मी सर्वांची परवानगी घेतो की ताईंचं तर असं म्हणणं, बाकी शालिनी ताई काय म्हणतात की थांबवायचं का पुढचं घ्यायचं? बाकी थांबवू कशी आता. ओके ओके, मग 2, ओके. आणि हा, आणि मी तर खुश आहे बरं का की आपल्याला पुढे जायचं नाही, आपल्याला अभ्यास करायचा, समजून घ्यायचंय. म्हणजे मला तरी अभ्यास करायचा, आणि मला ते काल क्लिअर नव्हतं झालं, तर मग आज बऱ्यापैकी भूमिका काय काय आहेत, बाजू काय काय आहे, ह्या तरी गोष्टी कळाल्या. आता त्याच्यावर उत्तर परत पुढे आपण काढतच राहू. आणि परत मला हे सांगू इच्छितो मी की हा मुद्दा मराठी वर्सेस इंग्लिशचा नाही, आता हा मुद्दा इंग्लिश वर्सेस पालीचा आहे. तर तिकडं आपण थोडी चर्चा करावी लागेल. मराठी आणि हिंदीवर तेवढं अवलंबून आपल्याला राहता येणार नाही. तर इंग्लिश वर्सेस पालीची चर्चा आपण करत राहू. मराठीचा फक्त विचार करण्याकरता सहारा घेऊया. ओके, तर थांबूया का मग? इंग्लिश वर्सेस इंग्लिशच आहे सर. तो जो आहे असं आहे ना का? बरं मुद्दा जो आहे तो इंग्लिश वर्सेस पाली वगैरे नाही आहे, तो नाही, पण सर इंग्लिश अमित मेधावी सरांनी जी स्टोरी सांगितली ना, त्यातही मला स्टोरी सांगून ते जे प्रतिगामी शब्दाचा अर्थ लावतायत, त्यावरून मला त्यांची म्हणजे त्यांची काय भूमिका आहे बाबा, त्यांचं काय आकलन आहे हे जाणून घ्यायची इच्छा झाली. म्हणून जरा माझं तिकडं लक्षही वळालं. तो जो प्रोलॉग जो आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मातील, तो अत्यंत महत्वाचा विषय आहे. एक बाबासाहेबांनी एक ओळ जी टाकली ती त्याच्यासाठीच, सगळ्या गोष्टींचं सारासार विचार करून टाकली की 2500 वर्षापूर्वी एखादी गोष्ट लिहिली असेल किंवा ज्याची मांडणी केली असेल, ती मांडणी तशीच्या तशी स्वीकारायची काय, की आजच्या घडीमध्ये सुसंगत विज्ञान आहे की नाही, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून एक्सेप्टन्स करायचा आहे. असं जर झालं नाही तर मला ही चर्चा नाही तर आवडते, बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक असेल. नाही, बिलकुल नाही. आपल्या बौद्ध धर्मामध्ये खूप तार्किक लोक आहेत, खूप तार्किक लोक आहेत. आणि मला आवडलं काय झालेला नाहीये. नाही, मला आवडलं काय, अंधश्रद्धा पसरवण्यासाठी वापर केलेलाच नाहीये प्रशिक सर. आपण खूप बुद्धिमान लोक आहोत. मी तुम्हाला सर्वसामान्य लोकांना ती जी घटना इतकी चमत्कारिक आणि अलौकिक वाटते मॅडम, सर्वसामान्य लोकांना
बरोबर जी ना ताई, घटना मलाही जी आहे वाटत की होती पात्र ना. उलट नाही, तुम्हाला नाही, अनेकांना, अनेक जण, म्हणजे जेव्हा याची आणि त्याचं स्पष्टीकरण योग्य रीतीने न झाल्यामुळे सगळ्या समाजामध्ये हा घोळ आहे. त्याच्यामुळे आता भविष्यातही काही प्रसंग येतील. बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये या ग्रंथामध्ये काही प्रसंग आता आणखी येतील. कालच जसं त्यांनी ते म्हणूनच सर स्पष्टीकरण करणं हेच विद्वानांचं कार्य आहे ना. हा लोकांना बिलकुल. समजून आणि सांगणं की आता जसं याच्यातला अर्थ काल ते असा एक असा आहे. काल नाही सरांनी सर. जसं ते पटीसेनाचं एक हे म्हटलं, की पटीसेनाचा हात तिथे त्या सभागृहामध्ये आला, हे एक चमत्कारिक आणि अलौकिक आहे. आजच मी त्याच्यावर ते विस्तृत नाही असं सर, लेखन कसं करून आहे, नाही, मी आपल्याला काय या म्हणतो सर, गोष्टी समजून सांगाव्या लागतील. कालही मी जे बरोबर सर. म्हटलं की बोधीप्राप्तीनंतर ते चालले आणि ते जिथं पावलं पडलीत बुद्धांची तिथं कमळ उमललीत. आणि आजही बोधगयेला गेलो तर सर तिथं नाही कमळाची सर, शिल्प माझं काय दिसतात. म्हणणं आहे, आपण हे आपल्याला दुसरीकडे सांगावं लागेल. ज्ञानी माणसं जिथं जातात तिथं त्यांच्या सहवासानं जणू काही फुलासारखी तिथलं जनजीवन उमलतं. प्रज्ञेनं आणि करुणेनं तिथला परिसर जो आहे तो गंधित होतो. हे अशा प्रकारे सांगावं लागेल सर. ते काय ऐतिहासिक खरं जसं तसं फुलं उमलतात असं होत नाही. नाही 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 सर, पण नाही ते सर, एक तसं काव्य नाही, तसं असतं. नाही सर. प्रभाव पाडणं वेगळं, आपण खरं काय ते शोधतोय. नाही नाही, हे प्रभाव बघा, पाडायसाठी नाही आपण खरं, करू काय ते, हे आपण बघा, खरं काय जेव्हा ते आपण शोधतोय. विचारधारा पोहोचवत आहे ना सर, तेव्हा या पद्धतीनं, म्हणून तर अश्वघोषाच्या बुद्ध काय चरित्राचा सांगता येते प्रभाव आहे सर? बाबासाहेबांवर. सर आता मला बघा, मला सांगताना अतिशयोक्ती सांगली तर मला पटत नाहीये, मग माझ्यापर्यंत विचार नाही येत नाही, नाहीये ना. हे बघा, आता लहान मुलांना आपण गोष्टी सांगतो, सशाची आणि कासवाची गोष्ट, त्यामध्ये विज्ञान आहे का सांगा? ससा आणि अहो, कासव मग ते बोलतो उद्या का? कधीतरी, पण मग त्याला त्या नाही. गोष्टीचा प्रभाव इतका मोठा आहे नाही, की पण आपण सातत्यानं प्रयत्न केले तीच तर कासवाची आणि सशाची जिंकू गोष्ट शकतो. आपण त्याला प्रज्ञा प्राप्त झाल्यावर सांगू शकत नाही ना. त्याला जेव्हा प्रज्ञा प्राप्त होते तेव्हा जेव्हा तो बुद्धिवादी बनतो, आता त्याला तुम्ही सशाची, नाही, पण कासवाची, त्या चंदामामाची, गोष्टीमुळं कुणाचं म्हणजे नुकसान ते झालेलं नाही तिथपर्यंतच सर. होतं. त्या अमित सर, गोष्टीनं कुणाचं नुकसान झालेलं नाहीये. नाही नाही नाही, त्या माणूस माझं म्हणणं गोष्टीनं नाही, विज्ञानवादी होतं कुणाचं सर जेव्हा नुकसान नुकसान, होतो, झालंय होतं सर का? नुकसान. नाही नाही अमित होत. सर, नुकसान होतं सर. मी सांगतो नाही, नुकसान कसं होतं. होईल नुकसान? मी सांगतो सर, मी सांगतो कसं नुकसान होतं. इंग्लिश लिटरेचर मध्ये ज्या काही प्रिन्सेसच्या स्टोरीज असायच्या, त्यावरनं मुलींमध्ये अशी भावना होत असायची की आपण प्रिन्सेस सारखं राहावं आणि काही काम करायचं नाही. आपला प्रिन्स चार्मिंग येईल, आपल्याला उचलून घेऊन जाईल आणि आपला सांभाळ करेल. म्हणजे त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावनाच डेव्हलप होत नव्हती. तर आता इंग्लिश लिटरेचर असं नाही, सांगतं की म्हणून अशा स्टोऱ्या मगाशी मी काय सांगायच्या नाही. म्हटलं सर, ऐका ना सर, विधायक बरोबर मिथक बरोबर. स्वीकारावी लागतील. जी ते मिथक विधायक, विधायक नाहीत ती ते नाकारावी विधायक मानल्या लागतील. जायचं सर. हा, तेही प्रेमाचं विधायक मानल्या जायचं, प्रेमाचं काळजीचं विधायक मानल्या जायचं. नाही, तर आपण माझं काय कसा अर्थ म्हणणं आहे घेतोय सर, तेच अवलंबून आहे ना सर. कोणी आळसाचा त्यातून अर्थ घेतला तर आळशी बनतील. मग आता बरोबर ना सर. आणि माझं काय म्हणणं, आपण सामान्य माणूस म्हणून त्यांची बुद्धी का नाकारतोय? कदाचित त्यांनाही प्रज्ञा प्राप्त झाली असेल आणि तेही विचार करत असतील की याला सर, कसं इथं जी बघायचं बाबा. नाही इथं जी वर्णनं हा येतात ना स्टोरी, सर, बरोबर ती ना, आपण वर्णनं मान्यभूत ना काव्यात्मक येतात. वर्णन. नाही तर मग हे बघा, हे 700 पानाचा ग्रंथ आहे ना, तो 50 पानातच येईल. आलार कलामाजवळ हा, गेले तिथं मग भेटले, आपल्याला उद्धक बरोबर ना, मग रामतीर्थाजवळ गेले तिथं भेटले, बोधिवृक्षाखाली बसले, ज्ञानप्राप्ती झाली आणि सम्यक दृष्टी, ते सम्यक काही हरकत समाधी नाही हा ना. अष्टांगिक मार्ग आहे. झालं, 10 पानात सुद्धा होऊ काही शकतं. हरकत नाही ना सर. लवकर लवकर समजेल ना धम्म, मग हा, त्याच्याने नाही ते लवकर माहिती समजत येईल ना, नाही चांगली म्हणून तर गोष्ट. हे सगळं विश्लेषण आहे ना सर. नाही नाही, कोणत्याही पुस्तकातून लोकांना तत्वच सुलभ ग्रहण व्हावं करायची म्हणून. असतात. मगाशी जे अन्यथा ते गाढवाच्या पाठीवर ओझं लादण्यासारखं होतं हे जे बाबासाहेबांचं सांगणं आहे. आपल्याला कितीही मोठं तुम्ही एखादं नाही नाही, काव्य घ्या, ज्ञान महाकाव्य घ्या, मिळवण्यासाठी परंतु आपण तत्वांमध्ये ज्ञानाला पोहोचता आलं मर्यादित पाहिजे. करू नये. ज्ञानाला मर्यादित करू नये. आपण जितकं अधिक वाचता येईल, अधिक समजून घेता येईल तेवढं घेतलं पाहिजे. बरोबर बिलकुल. सर, जास्त माझं काय वाचलं परंतु म्हणणं म्हणून आहे, कुणाचं नाही नाही नुकसान सर, होत नाही ना सर. माझं काय म्हणणं आहे सर, मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, फिजिक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तरी एखादं गाणं ऐकूच वाटतं, तरी एखादी कविता ऐकूच वाटते. चांगलं आहे, काय हरकत नाही. नाही नाही, पण काही जेव्हा लोक ते मॅथचा प्रॉब्लेम म्हणतील सॉल्व्ह गाण्यात करतो, ऐका विज्ञान ना कुठं सर, आहे, गाण्यात सायन्स आहे का म्हणतील. अहो नाही हो, ऐका ना, मी काय म्हणतो, आपल्याला गाण्यात जो सायन्स का गणित नाही सॉल्व्ह आहे? करतो, जो त्याची जो पट्टी गणित आहे, सॉल्व्ह करतो, सारे गम फिजिक्सचा पद प्रॉब्लेम, निसावाली. हा, मग नाही सर, त्याचं नाही विज्ञान नाही सेपरेट असतं, तसं मिथकाचं विज्ञान पण सेपरेट आहे ना सर. या सर, जगात काय सगळं हरकत नाही. तुम्ही विज्ञानावरच म्हणाल त्या आधारित आहे गोष्टीला सर. सर हाच नाही तर नाही बुद्धाचा सर, शोध आहे. हे देणार. कृपया मला बोलू द्या, असं माझं म्हणणं. हा बोला. आपण काय करूया, मला काय जण आवडलं काय म्हणतील गाणं सांगतो, मला कशाला नाही, ऐकायचं, त्यापेक्षा अपेक्षा. फिजिक्सची नाही, सूत्र पाठ करूया. मला काय आवडलं, मला काय सांगायचं होतं की दोघांची गरज असते. फक्त जिथं बरोबर मॅथ सॉल्व्ह करायचं तिथं मॅथ सॉल्व्ह व्हायला पाहिजे, जिथं बरोबर गणित सर, जिथं गाणं घ्यायचं तिथं गाणं असायला पाहिजे. बरोबर. गणित समजून नाही सर, मी उलट तुम्हाला म्हणजे विरोध करताय असं म्हणेल की कसं, की गणित सॉल्व्ह करताना त्याला इंटरेस्ट यावा म्हणून मी तुला गाण्याच्या रूपात सांगतो, हे जरा अति होऊन जातं असं मला म्हणायचंय. पण हे तरी बघा, सुद्धा मी काय आता म्हणेल, आम्ही शाळेमध्ये मुलांना पाढे शिकवतो, पाढे.
तर ते गीताच्या माध्यमातून शिकवले ना त्यांना पटकन पाठ होतात. बरोबर, मान्य, एक्झॅक्टली. किती रट्टा दिवस हेच करत मारण्यापेक्षा राहणार? किती ते दिवस हेच करत काव्यात्मक राहणार सर? पद्धतीनं बरोबर, नाही, किती दिवस जोपर्यंत हेच करत राहणार सर? बेसिक तयारी होत नाही तोवर. मग आता जोपर्यंत आपण 10वीला जाणार नाही. मग बेसिक तयारी झालीच नाही असं समजू का लोकांची आपण? त्यांना बुद्धी नाही, आलीच नाही असं हे समजूया बघा का आता आपण? तुमची बेसिक तयारी झालेली आहे, काही नाही लोकांची हो, आता झाली बेसिक सगळेच तयारी, काही लोकांची अहो झाली अशीच नाही. सगळ्याची आहे. बरं आपण काय करूया, हा. मला समजायचा प्रयत्न करूया ना, मला जे समजते ते. म्हणजे मी आधी म्हणालो की मी प्रेक्षकांना रिप्रेझेंट केल्यासारखं करतोय, की प्रेक्षकांचे काय प्रश्न आहेत ते माझ्याद्वारे मी द्यायचा प्रयत्न करतोय. पण मी आणखी एक नोंदू इच्छितो इथे, मला आवडलं काय या चर्चेत आजच्या तरी, की मी हेलकावे खातोय, की मला प्रशिकानंद सर बोलले की त्यांचाही मुद्दा पटतोय, अमित मेधावी बोलले की त्यांचाही मुद्दा पटतोय. तर हे म्हणजे दोघंही केवढे विद्वत्तापूर्ण बोलतायत, किंवा हे सर्व व्यक्ती केवढे विद्वत्तापूर्ण बोलतायत आणि त्यांचे मुद्दे किती व्यवस्थितपणे पटवून द्यायचा प्रयत्न करतायत किंवा तशी विद्वत्तापूर्ण मांडणी करतायत. तर या नोटवरती मी या नोटवरती आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी वेळ असेल तर थोडक्यात मी कॉमेंट्स काय असतील, काही प्रश्न असतील ते बघायचा प्रयत्न करतो, आणि जर नसतील तर आपण थांबूयाच. तुम्हाला कोणाला बघता येत असतील तर मी शेवटी म्हणेल सर्व प्रेक्षकांना की धन्यवाद. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करावं, कॉमेंट करावं, सबस्क्राईब करावं आणि मॅक्झिमम शेअर करावं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पण आपल्या काही सूचना असतील तर नक्कीच, काही सूचना आणि सुधारणा असतील तर कृपया त्या नक्कीच आम्हाला कळवाव्यात. तर मी चेक करतोय काही कॉमेंट्स आहेत का, माझ्याकडे आता ओपन होत नाहीये. तर आजचा दिवस थांबूया आपण. बाकी उद्या आपण हे जे काही प्रश्न असतील एकदाच हे सर्व प्रश्न घेऊन त्याची एकदाच उत्तरे द्यायचा प्रयत्न करूया. ओके, चालते सर. तर थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. जय भीम. जय जय भीम.